नमस्कार, मी सुलेखा तळवलकर दिल के करीब मध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आजचा आपला पाहुणा दिसायला तर सुंदर आहेच, अतिशय देखणा आहे. मोस्ट डिझायरेबल मेन या यादीत त्याचं नाव सुद्धा झळकलंय आणि एक उत्तम अभिनेता सुद्धा आहे. माझा लाडका मित्र भूषण सीमा प्रधान. चला तर मग आपल्या भूषीचं स्वागत करूया दिल के करीब मध्ये. भूषण भूषी वगैरे असं म्हणत नाहीये एक्झॅक्टली, कारण जरी इन्फॉर्मल असला कार्यक्रम तरी सुद्धा ते पडद्या मागे. बरोबर, नक्कीच, डेफिनेटली. माझं फक्त बोलताना कायम तुला मी तायो म्हणत आलोय. हो रे, ते ताई येतच नाही, म्हणजे ऑटोमॅटिकली अख्ख्या ह्याच्यात तायो तायो येणार आहे, पण कांट हेल्प. मी फक्त तुला भूषण दादा किंवा भूषण सर किंवा अहो भूषण नाही म्हणणार. इम्पॉसिबल म्हणजे. बरं, तू दिल के करीब जर का बघितलं असशील तर तुला माहित असेल की तुझं स्वागत गिफ्ट्स देऊन करू. येस, आय एम सुपर एक्साइटेड फॉर दॅट. मग धमाल गप्पांना सुरुवात करूया, कारण खूप वर्षापासून गप्पा पेंडिंग आहेत. बॅकलॉगच बाकी आहे. आपली एक मैत्रीण आहे निलिमा अमित नावाची, आणि तिने एक खूप छान पुस्तक लिहिलंय, एक आयुष्य अनेक प्रवास आनंदी जीवनाचं रहस्य. ती स्वतः एक लाईफ कोच आहे, रेकी हीलर आहे. ओ वा. मला ऑफ लेटली म्हणजे गेल्या काही वर्षांपासून सायकोलॉजी बद्दल खूप जास्त इंटरेस्ट यायला लागलेला आहे. आणि ॲट द सेम टाइम मी ऍक्सेप्ट करेन की माझं वाचन खूप कमी आहे, पण ऍप गिफ्ट दिलं आणि सगळ्यात पहिलं गिफ्ट तुझे दिलंयस की वाच जरा. तर त्यामुळे खरंच ऍप्ट, आणि मी जेन्युइनली हे नक्की वाचेन अँड इट विल डेफिनेटली प्रूव्ह हेल्पफुल. मला माहिती. थँक्यू. आपले आणखीन एक मित्र आहेत सत्यजित कोतवाल म्हणून, आणि त्यांनी हे एक रेसिपीजचं बुक लिहिलंय, द परफेक्ट इंडियन खाना. इंग्लिशमध्ये आहे. आणि तुझ्यासाठी हे परफेक्ट गिफ्ट आहे. येस, आय डेफिनेटली गो थ्रू इट. आणि ओ वा, देयर आर नॉनव्हेज रेसिपीज ऑल्सो. चांगले नॉनव्हेज रेसिपीज आहेत. हो, मला कुकिंगची आवड लहानपणापासून होतीच, जी लॉकडाऊन मध्ये खूप जास्त, म्हणजे हॅशटॅग भूषण कुक्स म्हणून हॅशटॅग वापरून मी रेसिपीज टाकत होतो किंवा व्हॉट एव्हर मील्स जे बनवतोय ते टाकत होतो. आणि परत लॉकडाऊन नंतर थांबलेलं आहे, कारण घरी उत्तम कुक येतात आणि त्यांनाही शिकायला आवडतात रेसिपीज. म्हणजे जेन्युइनली जर मी स्वतः बनवल्या नाही तरी त्यांना एखादी वाचून सांगितलं आई हे बनवून बघूया, तर त्या तेवढ्याच इंटरेस्टने बनवतात. सारिकाताई म्हणून आहेत. सो मी पण काही रेसिपीज बनवीन आणि त्याचबरोबर सारिकाताईंना पण यातल्या रेसिपीज काही सांगेन. सो सारिकाताई, तुमच्यासाठी रेसिपी बुक पाठवते. थँक्यू सो मच. बरं भूषण, सत्यजित कोतवाल म्हणजे कोण माहितीये का? आपण आत्ता बसलोय ते अरोमाज कॅफे इनऑर्बिट मॉलमध्ये. बरोबर. आणि ते आपल्यासाठी म्हणजे दिल के करीबसाठी उपलब्ध करून दिलंय ते सत्यजित कोतवाल. ते एका खूप चांगल्या पोझिशनवरती आहेत इनऑर्बिटमध्ये. अच्छा. येस. सो थँक्यू सो मच सत्यजित फॉर दिस वंडरफुल कॉफी अँड द वंडरफुल लोकेशन. थँक्यू सो मच. आपली आणखीन एक मैत्रीण आहे कविता पवार, कोल्हापूरची आहे, आणि तिच्या मसाल्यांच्या ब्रँडचं नाव आहे सारजा मसाले. सो तुझ्यासाठी, तू उत्तम शेफ आहेस म्हणून मसाले पाठवलेत. येस, थँक्यू सो मच. चांगलं झालंय की रेसिपीज पण मिळाल्यात आणि मग त्यासाठी जे मसाले लागणार आहेत तेही मिळालेत. सो थँक्यू, नक्की वापरेन मी. भूषण, तू उत्तम शेफ आहेसच, आणि आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की तू म्हणजे होम डेकोरच्या वस्तू तुला खूप आवडतात. तू घर खूप छान ठेवतोस. तू एक छान डिझायनर सुद्धा आहेस. सो आपले आणखीन एक मित्र आहेत प्रीतम थोरात, ज्यांच्या ब्रँडचं नाव आहे कलर बग्स. त्यांनी तुझ्यासाठी हा एक शोपीस पाठवलाय. हो. आणि ही जी छोटी छोटी मडकी आहेत ना, ती टेराकोटामध्ये बनवली आहेत. हो. आणि हे हँड पेंटेड आहे. सो नाईस. तू घरी आलीस, तू घर पाहिलंस, त्यामुळे अगदी परफेक्ट गिफ्ट दिलंस. कारण मला खूप, काही जण मिनिमलिस्ट असतात, मला तेही आवडतं. तसंच माझं घर खूप गोष्टींनी भरलेलं आहे, आर्टिफॅक्ट्सनी. आणि असंच प्रेमाने बऱ्याच जणांनी काहीतरी बनवून किंवा त्यांच्या लहानपणीच्या आठवणी दिलेल्या आहेत. अशा प्रकारे ते घर सजलेलं आहे. आणि तसंच हे आहे. यांची भेट आहे, माझ्या आईची आणि यांची भेट झाली आहे. सो आय नो अ लिटल बिट अबाउट हिम आणि ते जे काम करतात. सो उत्तम गिफ्ट, थँक्यू. आणि हे तुम्हाला घरी नक्कीच दिसेल. थँक्यू सो मच. मला असं वाटतं की सीमाताई म्हणजे तुझी आई त्यांच्या गणपतीच्या कारखान्यात जाऊन आली. बरोबर. येस. आपले आणखीन एक मित्र आहेत
अद्वैत बापट आणि त्यांच्या ब्रँडचं नाव आहे सहज हवन एंटरप्राइज. आणि तुझ्यासाठी, तू डाएट कॉन्शियस आहेस म्हणून त्यांनी ऑर्गॅनिक गुळापासून बनवलेला खरवस पाठवलाय. हो. आणि तुला त्यांना थँक्स म्हणायचं असेल तर समोर बसलेत. ओ क्या बात है. ते कॅमेरा ऑपरेट करतायत. वा, थँक्यू सो मच. आणि आजच म्हणजे मी पुण्याला चाललोय, चिंचवडला चाललोय घरी आईला भेटायला, त्यामुळे हे घरी घेऊन जाणार आहे. आईला खूप जास्त आवडेल. मला मोर दॅन डाएट कॉन्शियस, मला गोड ही टेस्ट आवडत नाही, हा प्रॉब्लेम आहे. पण तरी मी हे टेस्ट करणार आहे. पण आई जी काही खुश होणार आहे ते, कारण की ती म्हणजे गोड कितीही खाऊ शकते, की आठवडाभर खाणार नाही, पण जेव्हा खायला तर अख्खा आईस्क्रीमचे बोल परत घेऊन परत खाणार असं आहे. त्यामुळे हे आईला खूप आवडणार आहे आणि मी पण यातला एक घास नक्की खाणार. थँक्यू सो मच. थँक्यू. अमित आणि कविता सुरसे, ज्यांच्या ब्रँडचं नाव आहे कनीरा पैठणी, आणि तुझ्यासाठी एक मस्तपैकी पैठणीचं जॅकेट पाठवलंय. हो वा, खूपच चांगलं, कारण मी असं घातलं नाहीये याआधी. पाहिलंय बऱ्याच जणांना घालताना, कारण काही वेळेला म्हणजे त्या खणाच्या ज्या साड्या असतात त्यांचे जॅकेट्स वगैरे असं खूप पाहिलं होतं आणि कधीच ट्राय केलं नाहीये. त्यातून बरेच जण म्हणाले सगळं काही सूट होतं तुला. सो नक्कीच आता तर एक सण येतातच आहेत, त्यात हे नक्की दिसणार आहे तुम्हाला. फॉर शुअर घालीन. थँक्यू सो मच. इट्स व्हेरी नाईस. नाईस, मस्तच आहे. भरपूर गिफ्ट झाले त्या. म्हणजे अशी बॅग घेऊन यायला पाहिजे इंटरव्ह्यूच्या आधीच एक बॅग. कशाला बॅग घेऊन येतोस, थांब ना. वा, पकडतो म्हणजे. आपले आणखीन एक मित्र आहेत निशांत आवळे, ज्यांच्या ब्रँडचं नाव आहे चेरी पिक, आणि तुझ्यासाठी मस्तपैकी केबिन बॅग पाठवली आहे. लव्ह इट. खूप रिसर्च केलाय का माहिती त्यांनी पाठवताना का तुम्ही, मला माहिती नाही, कारण की मला राखाडी कलर खूप आवडतो. ग्रे हा आवडता कलर आहे, ग्रे व्हाईट, आणि त्या शेडची बॅग माझ्याकडे एक डार्क शेडची बॅग आहे. अँड जेन्युअनली थिंकिंग की मला एक राखाडी कलरची बॅग घ्यायची आणि ती तुम्ही दिलीत. सो उत्तम, थँक्यू अगेन. सो आलेले गिफ्ट ह्याच्यात लगेच पॅक करतो आणि बॅग रेडी आहे. मी नेहमी चेष्टेत म्हणते असं की गिफ्ट कारण वाढत चाललेली आहेत ना, राईट. तर मग थोड्या वर्षानंतर मे बी दिल के करीब मध्ये एक गाडी सुद्धा देऊ. खरंच. पण हे खूप चांगलं आहे की सुरुवातीला तू गिफ्ट देतेस आणि दॅट्स सो नाईस. एक तर ती एक्साइटमेंट असते की सुरुवातीलाच एक आल्यानंतर एक वॉर्म, एक आईस ब्रेकिंग होतं त्यामुळे, आणि तो माहीत असल्यामुळे ना येताना जसं आज काय गिफ्ट असतील, कारण काय बऱ्याच जणांनी मला सांगितलं इतके उत्तम सगळे ब्रँड्स असतात तुझ्याकडे आणि सगळेजण जे गिफ्ट देतात ते खूप प्रेमाने करतात आणि बाकी ऑडियन्सना पण ते खूप आवडतात. हे मला सांगायचं. डेफिनेटली आम्हाला तर आवडतातच, गिफ्ट मिळतात, पण बाकी प्रेक्षकांनाही ते खूप आवडत असतात. आणि हा फीडबॅक आलेला आहे की खूप छान गिफ्ट मिळत असतात, तू जाशील तर तुला काय मिळालं ते सांग. थँक्यू सो मच. सो भूषण, मगापासून मी खूप वेळा म्हणाले की तू उत्तम शेफ आहेस, तू छान स्वयंपाक बनवतोस, कारण मी तुझ्या घरी आली आहे, तुझ्या हातचा स्वयंपाक म्हणजे तुझ्या हातचं खाल्लंय, सो मला माहिती आहे हे सगळं. घर छान ठेवतोस. सो स्वयंपाक म्हणजे ही तुझी आवड आहे, तू तुझ्यासाठी म्हणजे आवडीसाठी म्हणून करतोस का तू प्रॉपर शिकलायस स्वयंपाक? शिकलो नाहीये, पण मला लहानपणी आवड होती. म्हणजे मला हॉटेल मॅनेजमेंट करावं असं वाटत होतं की 10वी नंतर काय करिअर ऑप्शन्स पैकी एक तर हॉटेल मॅनेजमेंट हे एक होतं. कारण लहानपणी जेव्हा कुकरी शोज बघायचो टीव्हीवर तर बनवता यायचं नाही, पण अगेन ऍक्टिंग हे पण लहानपणापासून होतं, त्यामुळे ते कुकरी शो मी एनॅक्ट करायचो. मग आपले टेप रेकॉर्डर्स असायचे, ते रेकॉर्ड करणं, तर त्या रेकॉर्डमध्ये मी आवाज वगैरे की फोडणी दिली तर हे सगळे आवाज करून मग उगाच भांड्यांचे आवाज की मी आता हे केलं, अशा रेसिपीज बनवायचो. आईला मदत करायला आवडायची, त्याचबरोबर बाबा पण मदत करायचे आईला. सो लहानपणापासूनच घरात वातावरण असं होतं की असं काही की हे पुरुषांनी करायचं नाही वगैरे असं नव्हतं. तरी एक त्यातल्या त्यात थोडासा न्यूनगंड असायचा त्या काळात, आधीच्या काळात. कारण डोरबेल वाजली तर बाबा पटकन थांबवणार कुकिंग काय करत असतील तर, कारण काय बाकी कोणी काय बोलेल का सोसायटीतलं, या गोष्टी असायच्या एकेकाळी, ज्या नंतर चेंज झाल्यात, जे खूप चांगलं आहे. आणि म्हणजे स्वतः उलट आता बरेच जण
म्हणजे बाबांच्या हातचं चिकन, सुखं चिकन बाबा उत्तम बनवतात. अच्छा. आईच्या हातचं आईच्या हातचं मटणाचा रस्सा. तर हे तसंच बाबांचे पण काही रेसिपीज उत्तम आणि त्यांच्यातही तो कॉन्फिडन्स येणं की हे चालतंय. कारण का एक काळ असा होता जो आत्ताचा काळ बदललाय, जे खूप चांगलं वाटतं मला. आणि त्यामुळे कधीच ना म्हणजे आईनी तर मुद्दामच की सगळे यायलाच पाहिजे आणि आईला पण सगळी कामं येतात. म्हणजे नुसतंच घरातली कामं नाही तर काही घरी काही प्लास्टरिंग करायचंय, एक कुठलंही काम असू दे, काही नळ बदलायचा आहे, ते लाईट बदलायचंय, तर ही कामं म्हणजे बाबा करतील असं नाही, ते आई पण करणार. आणि तसंच काही मदत करायची त्यात बाबा करणार, असं सगळं कायम वातावरण त्याप्रमाणे होतं. पण हे खूप कॉन्शियस एफर्ट्स आईने घेतले लहानपणापासून की कुठे काही लुडबुड करतोय तर की नाही हे करायचं नाही, तू जाऊन बाहेर बस, हे नाही. इव्हन लहानपणापासून घरी ठरलेलंच असायचं की एकानी जेवणाची ताटं घ्यायची तर दुसऱ्या भावंडांनी उचलायचं. सो ही वाटून असलेली कामं असायची की नाही मुलं काही करत नाहीत वगैरे, अजिबात काही लाड वगैरे नाही की पाटपाणी कोणी घेतलंय मग दुसऱ्यांनी उचलायचं. तर ही शिस्त, आई शिक्षिका, तर त्याच्यामुळे ही शिस्त खूप लहानपणापासून लावली गेली. आणि मला आईला मदत करायला आवडायची, पण खूप चुका करायचो, उगाच सरप्राईज द्यायला जायचो. लहानपणी असंच मला वाटलं होतं एकदा आईला बरं नसताना आपण भाताचा डबा लावूया म्हणून भात, पण अंदाज नाही की तो भात फुगतो, म्हणजे आपण तांदूळ केवढा घ्यायचा, तर जेवढा डबाभर हे म्हणून त्याप्रमाणे मी डबाभर तांदूळ धुवून ठेवले की आईनी फक्त कुकर ऑन करायचा, म्हणजे गॅस ऑन करायचा. आईनी पहिले त्यांनी एवढे काय तांदूळ, म्हटलं नाही तुला मदत करायला, पण ओरडली नाही, तिने नंतर अंदाज सांगितला. पण आठवडाभर आम्ही डोसे खात होतो त्यानंतर, कारण की एवढे तांदूळ मी भिजवून ठेवले होते. तर ही आवड लहानपणापासून होती. पुढे शिकणं कधी झालं नाही, पण काही एक रेसिपीज जे येतात, म्हणजे की काही बनवू शकतो असं मला आहे. एक काळ होता खूप बनवायला आवडायचं, पण नंतर ते कमी झालं होतं की कंटाळाच यायचा. आणि त्यातून घरी उत्तम शेफ म्हणजे उत्तम कुक असायच्या. शारदाताई म्हणून माझ्याकडे आधी यायच्या, आता सारिकाताई म्हणून आहेत. तर त्यामुळे गरजच पडली नाही. ती लॉकडाऊन मध्ये गरज पडली आणि तेव्हा आई काय म्हणायची की कधी हॉस्टेलमध्ये राहिलात, कधी काही, मी उद्या नसीन, अशा ह्याच्यात आहे की सगळं यायला पाहिजे, तुम्ही अवलंबून नसला पाहिजे कोणावरही. आणि ते झालं. लॉकडाऊन मध्ये अगदीच प्रश्न काही आला नाही की जेवण कसं बनवायचं किंवा भांडी कशी घासायची. आजही मी सगळी कामं करू शकतो, म्हणजे आहेत मदतीला हे, पण नाही जसं ताई कधी म्हणतात हाऊसहेल्प ज्या आहेत की येणार नाही, सुट्टी घेते, ठीक आहे, हरकत नाही, मी करू शकतो. तर कुठेच अडत नाही काही. त्यामुळे शिकलो नाही, पण आवड नक्कीच आहे. सोड्याची खिचडी उत्तम बनवतो, सेटवर कधी घेऊन जातो, सगळ्यांना खायला घालतो. बरेच जण असं असतात की नाही आम्ही सोडे खात नाही, आणि खाल्ल्यानंतर म्हणजे आम्ही दोघी करत असताना किस्सा झाला होता की सेटवर घेऊन गेलो आणि मुक्ता होती. मुक्ता म्हणाली की नाही मी थोडीशी खाईन. कुठे थोडीशी, ती थोडीशी नंतर भरपूर सगळ्यांनी खाल्ली. हे प्रिया बघून प्रिया खात नाही, पण प्रिया म्हणाली मी उमेशसाठी डबा घेऊन जाऊ का, बिंदास. तर सगळ्यांना आवडली होती. असं काही काही बनवायला आवडतं. ऑफ लेटली नाही बनवलं गेलंय, पण अचानक असा मूड येतो आणि मग बनवतो काहीतरी. तू घरात कुटुंबात खूप रमतोस ना? खूप जास्त, खूप. आणि मला वाटतं स्वतःतही, म्हणजे जेवढं कुटुंबात तेवढं जेन्युइनली मला माझ्या स्वतःची कंपनी खूप आवडते. हे मला वाटतं खूप फेजेसनी झालेलं आहे. म्हणजे आपण एक काळ होता जेव्हा भेटलोय, आय एम शुअर तू जो भूषण पाहिलायस ते एक व्हर्जन पण छान होतं, पण खूप बदललाय आज, आणि चांगल्यासाठी बदललं असं मला खूप वाटतं. जेवढी मला इतर माझं कुटुंब आवडतं, माझी लोक आवडतात, तेवढंच मला माझ्या स्वतःचा सहवासही तेवढाच आवडतो. आय लिटरली हॅव कम्युनिकेशन, स्वतःशी बोलणं, हा टाइम मला खूप चांगला मिळतो, वेळ खूप चांगला मिळतो एकटा राहत असल्यामुळे सुद्धा, आणि मला ते आवडतं. आय क्रेव्ह फॉर इट. कधी नातेवाईकांमध्ये गेलो मला तेही आवडतं, पण मला माझा ब्रेक हवा असतो. तर ती एक टीम मस्त झाली आहे स्वतः बरोबरच, की टू कम्युनिकेट, की जे कायम लहानपणी ऐकायचो की घर हे नुसत्या चार भिंती नसतात, घरातल्या माणसांनी ते घर बनतं. हो, पण एकटा माणूसही ते घर बनवू शकतो, कारण की आजकाल बरेच जण एकटे राहतात आणि त्यामुळे कोणीतरी हवंच. हा अट्टाहास नाहीये. योग्य व्यक्ती आयुष्यात असणं गरजेचं आहे, पण नसेल तर तुम्हीच ती योग्य व्यक्ती स्वतःसाठी बनवू शकता आणि छान आयुष्य जगू शकता, असा माझा विश्वास आहे. आणि तसं जगतोय जेन्युइनली. भुशी मोठा झालास रे. आणि 5-6 वर्षात आपण भेटलो नाही होत ताई, तर मला माहितीये, कारण काय माझ्या करिअरची म्हणा किंवा जी सुरुवात होती त्या फेज मध्ये आपली भेट झाली आहे. माझी पहिली ऍड तू मला दिलीस, तुला आठवत असेल, पहिली ऍड तू मला दिलीस, पूजा आणि मी दोघं त्यात होतो. त्यानंतर 4 चौघी मालिका करत असताना ज्या टिप्स दिल्यात, तू म्हणा, इतकी चांगली चांगली लोक भेटली आहेत आणि त्यांनी खूप वेगवेगळ्या पद्धतीने टिप्स दिल्यात. म्हणजे मला आठवतंय तूही तेव्हा म्हणाली होतीस जेव्हा आपला शो संपला की ये लंबी रेस का घोडा आहे, हे आयुष्यभर इतकं राहिलेलं आहे, आणि की शी हॅज सेड इट. आणि मला ते प्रूव्ह नाही, पण हा विश्वास जो दाखवलाय तो मी
करणार. तसा सागर दादा होता त्यात, सागर तळाशीकर. त्यांनी मला सुरुवातीला सांगितलं होतं, मी खूप फिट आणि असं होतं, तू फिटनेस घेऊन आलास खूप चांगलं, बरेच ऍक्टर्स येतात, पण आता सुरू केलंयस तू काम की ते मेंटेन राहत नाही. म्हणजे जिम मिस होणं म्हणा किंवा मग दारू पिणं म्हणा, सगळे भेटतो वगैरे हे होतं आणि हळूहळू ते मिस होतं. तर अशी व्यसनं सुद्धा नाही तेव्हा सुरू झालं होतं, म्हणजे कारण की सगळे भेटतात तर त्याने की ओके एव्हरीवन इज ड्रिंकिंग, तर मी जायचो पार्टीजना वगैरे. पण हे ऐकल्यानंतर, माझ्या मामाकडून ऐकल्यानंतर, तेव्हाच म्हणजे ज्या काळात कदाचित सुरू करतात, मी सुरू करून लगेचच की नाही तसंही आवडतच नाही आपल्याला, तर का उगाच कंपनी किंवा मैत्रीसाठी दारूची गरज नाही. आणि असे कितीतरी ऍक्टर्स आहेत, म्हणजे एक काळ होता जेव्हा प्रेक्षकांनाच असं वाटायचं, बऱ्याच जणांना ऑडियन्स, की ऍक्टर म्हटल्यानंतर दारू आवडतच असणार, दारू पितच असणार, तर ते नाही. एक्झॅक्टली. आणि किती जण ऍक्टर्स, मी एकटा नाही, आजही आम्ही सगळे फ्रेंड्स जेव्हा भेटतो इंडस्ट्री मधले सुद्धा, बऱ्याच वेळेला काही अल्कोहोल पार्टीज आहे, दारूच आहे असं नाहीच होत, नुसत्या गप्पा होतात. आणि हे किती चांगलं, हे खूप खरं वाटतं की त्या मैत्रीसाठी यू डोंट नीड टू बी हाय, किती मैत्री राहते, मच मोर डीप कॉन्व्हर्सेशन्स, मनापासून दिल के करीब कॉन्व्हर्सेशन्स ऍक्च्युअली होत असतात. तर तेव्हा सागरदादांनी हे जे सांगितलं की तो फिटनेस तुझा पुढे जपशील तर ते महत्वाचं आहे, अँड आय केप्ट दॅट इन माइंड. आदित्यनी तेव्हा सांगितलं होतं की तुम्हाला आपल्या डोळ्यात एक चमक असते, ती हळूहळू जाते रे, ती राहत नाही. अँड आय हॅव सीन टू इट. लाईफ, आयुष्य खूप बदलते एक एक इन्सिडेन्सेसने, आणि आपली नजर बदलते. तो इनोसन्स, आदित्य वैद्य, तो इनोसन्स जातो. पण विथ व्हॉट एव्हर एक्सपिरियन्सेस मी तो प्रयत्न केलाय की हा तो, म्हणजे आता मी खूप वर्षानंतर भेटते तुला, पण सो तो आय हॅव ट्राईड टू, म्हणजे तसंच की नाही तर आपल्याला आपले डोळे नाही बदलता कामा, तो जो हा, आणि त्याचबरोबर जो इनोसन्स सगळीकडे बघण्याचा आहे, आजही मला खूप शिकायला खूप आवडतं. नवीन आलेल्या कलाकारांकडून, सिनियर्स कडून, आय एम लाईक अ स्पंज, ऍब्झॉर्ब करायचं. तो ऍटिट्यूड नाही असं नाही की हा का मला शिकवतं, तर मला शिकवण्यापेक्षा मला शिकायला खूप आवडतं. बिंदास सांगा काही, त्यातलं काय उचलायचं मला परफेक्टली माहिती, बिंदास सांगा. सो ते खूप आवडतं, शिकायला आवडतं. आणि ह्याच्यामुळे ते कुठेतरी सुरुवातीला, करिअरच्या सुरुवातीला असे सहकलाकार मिळणं हे खूप महत्वाचं आहे, ज्यांनी विश्वास दाखवला की तू करू शकतोस. कधीच कोणत्या कलाकारांनी त्रास दिलाय किंवा कमी लेखलंय हे झालं नाही, जेन्युइनली झालं नाही. त्याच्यामुळे तो आत्मविश्वास वाढत गेला. ते कदाचित ना भूषण तुझ्या स्वभावामुळे असेल, कारण मी या आधी सुद्धा म्हणाले आहे, आणि ज्याच्यामुळे ट्रोल सुद्धा झाले, की आपलं प्रत्येक रिलेशनशिप जे असतं ना, प्रत्येक म्हणजे अगदी माझ्या हाताखाली जर का कोणी काम करत असेल ते एक रिलेशनशिप इज लाईक अ मिरर. आपण जसे वागतो तसं आपल्याला मिळतं, तसंच समोरचा वागतो, किंवा जसा समोरचा वागतो तसे आपण वागतो. आणि हे सायकोलॉजिकल आहे, हे आपण मुद्दामून करत नाही. सो मला असं कुठेतरी वाटतं की तू खूप चांगला वागतोस, तू खूप सच्चा आहेस, म्हणून कदाचित तशीच लोक तुझ्याशी वागतात किंवा तशीच लोक तुला भेटतात, असं मला वाटतंय. कदाचित. ऍट द सेम टाइम मी खरं सांगेन, असंही वाटतं की का हे झालं माहिती नाही, पण पुढच्या या काळातच की कोणीच वाईट नसतं हे मला हे झालं. प्रत्येक वाईट असतो, प्रत्येकात चांगलं असतं. जेन्युइनली मी पण काही 100% मला माहिती आहे माझ्यातही काही वाईट हे आहे, पण असं कोणी भेटलं की ज्याच्यात निगेटिव्हिटी आहे, तर मला थोडंसं ते चॅलेंज घ्यावं असं वाटतं की लेट्स सी, प्रत्येकामध्ये एक लहान पण लपलेलं असतं, तो कम्फर्ट क्रिएट तर करूया. ही व्यक्ती अशी का बनली असेल, मे बी काहीतरी द्या गोईंग थ्रू, तर माझ्यात ती म्हणजे की गिव्ह देम दॅट टाइम. आणि नॉट तो अट्टास पण नाही की प्रत्येकाला आपण आवडलोच पाहिजे. काही जणांना कारणही नसतं, जसं आपल्याही. आणि ते आपल्याला मला म्हणजे रिअलाइज होतं कधी की हो यार, माझ्या आयुष्यात काही जण असे ज्यांना भेटलो नाहीत, काही कलाकार असे असतील की भेट पण मला नाही आवडत, ती आवडतच नाही. का तू भेटलायस, काही एक्सपिरियन्स नाही, तरी आपले असत. तसंच बऱ्याच जणांचं इतरांचं असतं. त्यामुळे माझाही अट्टाच नाही की आपण सगळ्यांना आवडलो पाहिजे. आणि त्याचबरोबर कोणी असं वाटलं की निगेटिव्ह आहे तर ठीक आहे, गिव्ह देम टाइम. दे आर नॉट बॅड पर्सन, पण काहीतरी आयुष्यात घडत असेल, त्यांचा चाइल्डहुड ट्रॉमा असेल, काही असू शकतो. सो गिव्ह देम दॅट बेनिफिट ऑफ डाऊट. पण आय वुड लाईक की त्यांच्यातला जो चांगुलपणा आहे तो खूप प्रयत्न करून नाही, पण बाहेर काढण्याचा प्रयत्न तर करूया. आणि तो कम्फर्ट कायम दिसलाय, म्हणजे साधाच साधा, म्हणजे नुसते कलाकार सहकलाकार नाही, ते जिम मध्ये असो. आणि इतकं चांगलं वाटतं ना की मी एकटा राहतो, पण इतकी माणसं जोडलेली आहेत. आणि परत मी म्हणेन, नुसतेच इंडस्ट्री मधले नाहीत, कदाचित मी इंडस्ट्री पासून जेन्युइनली खूप अलूफ आहे. मी असतो पण तेवढाच मी नाहीये सुद्धा. म्हणजे बऱ्याच जण कुठे गायब झाला असंही वाटेल, पण आयुष्यात खूप माणसं जोडली गेली आहेत, जीव ओतणारी माणसं जोडली गेलीत, आणि खूप वेगवेगळ्या स्टॅच्यूरची माणसं असतील. आमच्या फिशवाल्या मावशी असो, तू फक्त माझं नाव जाऊन सांग, ते कलाकार म्हणून मला कधी ओळखत नव्हते, पण तो माणूस म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावरची स्माईल
येते. दॅट इज व्हॉट आय हॅव अर्न. सेक्युरिटी वाला असो, हे सगळे एनीबडी जिम मध्ये. आणि बऱ्याच जणांनी येऊन सांगितलं. आता मी मध्ये उज्जैनमध्ये एक हिंदी चित्रपटाचं शूट करत होतो. त्या जिम मध्ये जो क्लीनर होता तो येऊन, तो ओळखतही नव्हता. म्हणजे मी हिंदीमध्ये काही फार कामं केली नाहीये, म्हणून ते ऍक्टर म्हणून एक वाव फैक्टर तो न समझना कि सर आप जिस तरीके से बात करते हो ना हमसे सबसे, बहुत अच्छा लगता है, बहुत अच्छे इंसान हो. ही पावती मला छान वाटते. सो दॅट इज व्हॉट आय वॉन्ट टू अर्न जेन्युइनली. म्हणजे नॉट एफर्ट्स घेऊन आपण काहीतरी वागतो असं नाही, पण आय वॉन्ट टू अर्न दॅट फॉर शुअर. चांगुलपणा मला स्प्रेड करायचं त्यांच्याकडे. नाही, वॉन्ट टू अर्न नाही, तू तसा आहेस आणि यू हॅव अर्नड इट. थँक्यू. मला वाटतं. थँक्यू सो मच. भूषण, दिल के करीब मध्ये म्हणजे हा जो प्रश्न आहे तो प्रत्येकाला मी विचारते. मे बी हा खूप कॉमन प्रश्न असेल दिल के करीब मध्ये, पण हा प्रश्न माझ्या दिल के करीब आहे. कारण एखादी व्यक्ती तिच्या बालपणात ती कशी आहे, किंवा आत्ता आपण भूषण प्रधान म्हणून तुला ओळखतो. तू म्हणजे हार्ट थ्रॉब आहेस, एक उत्तम ऍक्टर आहेस, किंवा तुझी पर्सनॅलिटी दिसते. पण हा भूषण लहानपणी कसा होता, आई वडील काय करायचे, तुझं बालपण कुठे गेलं, ह्याच्यामध्ये मला खूप इंटरेस्ट असतो. सो हाच प्रश्न मी तुला विचारेन. लहानपण माझं गेलं पिंपरी चिंचवडमध्ये. आणि आई शिक्षिका, बाबा बजाज ऑटोमध्ये होते, आई बजाजमध्ये आणि इतर शाळांमध्ये शिक्षिका होती. आणि मी पण बजाज स्कूलमध्ये. उत्तम शाळा. म्हणजे आज मला वाटतं जे डिसिप्लिन आहे माझ्यात ते शाळेनी इनबिल्ट केलेलं. आणि त्यासाठी आई बाबांना मी थँक्यू म्हणेन, कारण इतक्या चांगल्या शाळेत टाकलं. कॉन्व्हेंट स्कूल, सेंट अर्सला सोसायटीची, कमलनयन बजाज स्कूल. आणि खूप जास्त स्ट्रिक्ट शाळा होती. आणि बरेच मुलं माझ्याच बॅच मधली खूप कंप्लेनही करतात की काय शाळा होती, हॅज रुइंड अस. म्हणजे इतकी स्ट्रिक्ट की हे चांगलं नाही वगैरे असं. पण तुम्ही काय घेता त्यातनं ते खूप महत्वाचं आहे. आणि इतके चांगले संस्कार झालेत माझ्या प्रिन्सिपल कडनं. आजही प्रिन्सिपल रिटायर झाल्यात, सिस्टर ट्रीजा. पण आय एम स्टील इन टच. माझी शाळा सुटून 20 वर्ष झाली, बट आय एम स्टील इन टच विथ हर. आणि इतके छोटे छोटे धडे त्यांनी दिलेत. एक छोटासा किस्सा मी सांगेन शाळेतला. मी तेव्हा वराड निघाले लंडनला हे नाटक करायचो. म्हणजे एकांकिका, एक पात्री होतं, पण आम्ही 16 पात्रांमध्ये ते फोटो बघितले. राईट, 16 पात्री ते नाटक करायचो. आणि एकदा असंच पीटी पिरियडला जात असताना मी सिस्टरला विश केलं. सिस्टर थांबल्या होत्या कॉरिडॉरमध्ये आणि मी म्हटलं गुड मॉर्निंग सिस्टर. आणि त्यांना मागचं कोणीतरी बोलत होते आणि त्यांना वाटलं मी बोलतोय. तर म्हणून त्या लगेच ओरडल्या मला की डोंट यू अंडरस्टँड, यू आर नॉट सपोज टू स्पीक वेन यू आर इन क्यू. लाईनीत असताना बोललं नाही पाहिजे, हे माहिती नाहीये, हा नियम माहिती नाही. आणि माझं असं मी फक्त विश केलं, मी बोलत नव्हतो, पण हे सांगणार कोण, म्हणून मी काही नाही, मान खाली घालून गेलो. पीटी पिरियड संपला, क्लासमध्ये आलो आणि त्यानंतर मेसेज आला ऑफिसमधून, प्रिन्सिपल्स ऑफिसमधून, की भूषणला बोलवलंय. सिस्टरनी बोलवलंय, प्रिन्सिपलनी बोलवलंय. म्हणजे खूप मोठं टेन्शन की वॉर्निंग लेटर मिळणार. हे अख्खी क्लास असं झालं होतं, बिचारा यार आता काय काय होतंय, रेड वॉर्निंग लेटर मिळतंय, काय होतंय. त्यामुळे मी गेलो केबिन मध्ये. सिस्टरच्या समोरच इतर काही पेरेंट्स बसले होते. सिस्टर, अजून एक त्यांचा स्टाफ होता, साईडला क्लेरिकल स्टाफ, साईडला दुसरी रूम, बाहेर काही लोक बसलेत. आणि आज शिरल्या शिरल्या सिस्टर म्हणाल्या, भूषण माझं तुला सॉरी. असा एक डायलॉग होता वरड निघाले लंडनमध्ये, आमचं तुम्हाला सॉरी. त्याच्यात आमचं तुम्हाला सॉरी. म्हटलं सॉरी का? मला त्या मिसनी सांगितलं नंतर की तू मला विश करत होतास आणि मी तुला ओरडले, माझी चूक झाली. सिस्टर, प्रिन्सिपल ऑफ दॅट हायरार्की, सगळ्यांसमोर, असं नाही इंडिव्हिज्युअली बोलवून नाहीये की केबिन मध्ये कोणी नसताना हा मला माझी कळलं नाही आणि सॉरी, हे नाही, सगळ्यांसमोर किती मोठा धडा शिकलो मी. इट इज नॉट अबाउट अरे सिस्टर मला सॉरी. मी हे आयुष्यात लक्षात राहिले की आपल्यापेक्षा कोणी लहान असो मोठं असो, चूक असेल तर सॉरी म्हणायला काही हरकत नाही, चूक नसेल तर मी नाही म्हणत सॉरी. पण अदरवाईज, कारण की आजकालच्या पिढीमध्ये पण मी हे बघतो, थँक्यू, सॉरी, प्लीज हे शब्द नाही, इझिली येत नाहीत. किती तुम्ही यू वॉन्ट शिवलरी किंवा कोणी तुमच्यासाठी लिफ्टचं दार महिलांसाठी किंवा एनीबडी सिनियर सिटीजन पकडत असेल, काही असेल, पण ते एक्नॉलेज करणं, कारण की हा काइंडनेस तसाही कमी होत चाललाय, तो एक्नॉलेज करणं खूप महत्वाचं. आणि तो होत नाही. नॉट नेसेसरी की ते एक्नॉलेज करावं म्हणून आपण करत असतो, पण तरी इट इज अ व्हेरी नाईस जेस्चर. तुम्ही ते जर केलं तर इट गोज ऑन पासिंग ऑन. म्हणजे मला कुठेतरी काय वाटतं माहितीये की आपण एक्सपेक्ट करतो की समोरच्याने आपल्याला आदर द्यावा, रिस्पेक्ट द्यावा, पण आपण दिल्याशिवाय ते येत नाही आपल्याकडे, असं मला कुठेतरी राईट, ट्रू, कदाचित. पण जसं मी म्हणतो की सिनियर सिटीजन्स असतील ना, आय डोंट एक्सपेक्ट की कोणीतरी, पण कधी मुलींसाठी लिफ्टचं डोअर पकडलंय, अगेन असंच वाटतं की हे बेसिक मॅनर्स आपल्यात का मिसिंग आहेत. नॉट दॅट त्यासाठी मी तरीही ते करणारच, तुम्ही थँक्यू म्हणा वगैरे हे नाहीये, पण ते एक्नॉलेज करणं हे किती
एक चांगली गोष्ट आहे. जसं साधं गाडी आपण चालवतोय, गाडी चालवता चालवता कोणी एखादी गाडी थांबली नाही तर आपण कंप्लेन करतो, पण एखादी गाडी आपल्यासाठी थांबली तर सरळ निघून जातो ना. एक थम्सअप करायला बोलू पण नका, एक थम्सअप, एक छोटासा कितीसा क्षण लागतो. सो हे ऍक्ट ऑफ काइंडनेस खूप गरजेचे आहेत आणि ही शिकवण मला कुठेतरी शाळेतनं मिळाली. असं ही उत्तम शाळा आई वडिलांनी दिल्यामुळे आज जो मी घडलोय ते आहे. आणि आईची शिकवण त्याचबरोबर खूप, आई पण तशी स्ट्रिक्ट होती पण खूप विश्वास दाखवलाय लहानपणापासून. बाबांनी थोडंसं की बाबा थोडे भीत असायचे की आपण मोठी स्वप्न बघू शकतो का, पण आईनी कायम की नाही हे करायचंय, ओके तुझा प्लॅन काय, कसं करणार आहेस, करू शकतोस, आपण करूया, हा विश्वास. म्हणजे कधी कधी असंही मी म्हणतो की थोडेसे रोल्स इंटरचेंज पण झाले होते आई बाबांमध्ये. एक काळ असा होता की आई फायनान्शियल सपोर्ट सगळं काही, की आई हे बाबांकडे आहेत पण तरी हा एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज साठी म्हणा, तर आई हा सपोर्ट असायची. ती स्ट्रेंथ दाखवणं की थांब मी आहे तुझ्या बरोबर, ही आई इतकी स्ट्रॉंग आई पाहिली. त्याचबरोबर बाबा कदाचित आईला सुरुवातीच्या काळात की ह्याला जेवायला काय आवडतं हे कदाचित आईला कमी माहिती असेल, बाबांना नाही त्याला ना या टेस्टचं आवडतं. तर हे रोल्स कधी कधी इंटरचेंज पण झालेले आहेत. त्यामुळे अशा कुटुंबात वाढलेलो आहे. भरपूर भावंड, त्यातून बहिणी भरपूर आणि खूप क्लोज नीट फॅमिली. बाबांची फॅमिली पर्टिक्युलरली खूप जास्त एकमेकांना घट्ट पकडून आहेत आणि ते आमच्यात आलेलं आहे. आणि सख्खी भावंड, एक सख्खा भाऊ आहे पण त्याच्याबरोबर तेवढा कॉन्टॅक्ट नाही आणि त्याचा कोणाबरोबरच कॉन्टॅक्ट एकंदरीत राहिला नाही. तो बँगलोरला असतो पण काही कारणास्तव अशी काही भांडणं वगैरे काही नाही, पण जसं काही जण अलूफ असतात तसा तो. पण बाकी आम्ही 7 जण लिटरली सख्ख्या भावंडांसाठी आहोत. म्हणजे आता माझा एक भाऊ कॅनडाला शिफ्ट होतोय आणि कसा राहणार आहे मी त्याशिवाय असं लिटरली फील होतंय. पण तो माहितीये की रोहित तर हे आणि आम्ही इतके फिजिकल आहोत. मध्येच कोणाशी तरी बोलत होतो, तो सांगत होता की नाही मिठी मारण्यात कम्फर्टेबल नाही, माझ्या भावाला पण मिठी नाही मारली. आणि माझं असं होतं काय आम्ही आजही भावंड म्हणजे एकमेकांवर लोळून वगैरे असं करू, बहिणी पण त्याचप्रमाणे. पण त्यामुळे अशा वातावरणात राहिल्यामुळे आय नो हाऊ टू ट्रीट वुमेन. रिस्पेक्ट ठेवणं किंवा तो कम्फर्ट क्रिएट करणं हा ऑटोमॅटिकली होतो. त्याचा त्रासही होतो, तो सांगेन तुला नंतर कधी कधी. काय मुलींना सवय नसते कदाचित, बऱ्याच मुलींना किंवा स्त्रियांना अजून सवय नाहीये पुरुषांनी चांगलं ट्रीट करण्याची, की रिस्पेक्ट देण्याची सुद्धा. आणि तो मिळाल्यानंतर कदाचित गैरसमज होतो की हे प्रेम आहे का, हा का करतोय, माझ्यासाठी दार का उघडलंय यांनी, आय एम स्पेशल. नाही इफ यू आर स्पेशल मी खूप पुढे, हे इकडे जो तुमचा तो मापदंड आहे ते माझं खूप पुढे आहे. इफ यू आर स्पेशल दिस आय डू फॉर एव्हरीवन. तर ही सवयच नाहीये की कोणी दार पकडणं, पुढे जाऊ देणं. तर हे वाटू शकतं की हे सगळं ना आपल्याकडे जरा फ्लर्टिंगच्या याच्यामध्ये येऊ शकतं. एक्झॅक्टली. आणि त्याचं आणि ते खरंच नाहीये. म्हणजे तो मी म्हणतोय तसं मला जर इंटरेस्ट नाही, खूप पुढचं तो ते वेगळं आहे, हे माझे बेसिक्स आहेत, दिस आय डू फॉर एव्हरीवन असं मला होतं. अगेन हे सगळं शाळा, आई आणि या कुटुंबात वाढल्यामुळे नक्कीच आहे. उत्तम कुटुंब आहे, माझी बिगेस्ट स्ट्रेंथ, म्हणून भीतीच वाटत नाही. काही करिअरच्या बाबतीत असो, जसं मी म्हटलं की मी एकटा राहतो, ते एकटेपणाची भीती वाटत नाही, कारण काय हे इतकं स्ट्रॉंग कुटुंब, आम्ही एकमेकांसाठी आहोत. आणि तसेच आई वडील पण सगळ्यांचेच म्हणजे इतके स्ट्रॉंग आहोत आम्ही. तर थँक्स टू आई बाबा की त्यांच्यामुळे मी या कुटुंबात आहे, त्यांच्या बरोबर आहे. आई बाबांचं नाव काय? सीमा प्रधान आणि शशिकांत प्रधान. शशिकांत, अच्छा. पण तू भूषण सीमा प्रधान असं नाव लावतोस, बरोबर. आणि त्याचं कारण काय तर काहीच नाही. हो बरोबर आहे ना. बरोबर. कारण बऱ्याच जणांना वाटतं आईचं नाव कधी लावतो आपण की आई वडिलांचा डिवोर्स झालाय, सेपरेट झालाय किंवा पटत नाही असं. तर अगदीच नाही. मी माझ्या वडिलांवरही तेवढंच प्रेम करतो. जसं मी म्हटलं प्रत्येकाचे मला घडवण्यात दोघांचा वेगवेगळा वाटा आहेच, पण आईचा कुठेतरी तो जास्त आहे. आणि ऑटोमॅटिकली आपल्याकडे अज्युम केलं जातं की वडिलांचं नाव हेच लावलं जातं सगळीकडे. इव्हन आता नंतर तो चेंज आलाय, आपल्या ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट्स मध्ये असो सगळीकडे मदर्स नेम हा सेपरेट सेगमेंट असतो, पण वरती नाव लिहिताना भूषण शशिकांत प्रधान. तसंच फादर्स नेम सेपरेट हे असतं, पण नाव फुल नेम मध्ये ते आईचं नाव कधी येत नाही, नवऱ्याचं नाव. एक्झॅक्टली. तर तेच मला असं वाटलं की का म्हणजे, आणि ज्या आईने माझ्यासाठी कष्ट घेतले, जिनी हे स्वप्न, म्हणजे जेव्हा मी बाबांना सांगायचो मला ऍक्टर व्हायचंय, तर माझं MBA झालंय, पण त्यावेळेला सुद्धा बाबा म्हणाले होते की तुला हे एक्स्ट्रा करिक्युलर जे काय करायचं तुला तुझे पैसे कमवायला लागतील, म्हणजे मी नाही त्यात काही देणार. पण आईनी तसं केलं नाही की नाही काय करायचं, ओके हे कसे कमवशील, आता आपण हे करू शकतो, मग काहीतरी जॉब करतोय तर असंही नाही थांबवलं, नाही तू हा जॉब का करतोय ह्याच्यातनं नको, नाही कर.
खूप मी छोटी कामं केली आहेत जी आय फील सो प्राऊड. म्हणजे आताच मी मागच्याच आठवड्यात परत MG रोड कॅम्पमध्ये गेलो होतो पुण्यात, आणि तिकडे तो जो सिग्नल आहे वेस्टिनचा, त्या सिग्नलवरती मी पॅम्पलेट वाटलेत. त्याचे 150 रुपये मिळायचे. असे करून मी माझ्या पोर्टफोलिओसाठी पैसे कमवले. नो, दिस इज नॉट अ स्ट्रगल थिंग ऑल्सो. काय घरी आहेत पैसे, काही अशाही नाहीये, पण ओके आपल्या करिअरसाठी हे करावं लागतंय, तर विच इज व्हेरी गुड. त्याच्यामुळे एक वेगळीच त्याची व्हॅल्यू खूप जास्त आहे. आणि हे सगळं आईनी खूप जास्त तो सपोर्ट दिला, की कधीच की नाही हे नाही करू शकत, हे नको करायला, आपण करायचंय तुला करू शकतोस, कसं करणार आहेस हा प्लॅन विचारायची किंवा काही गोष्टी सांगायची. तर जेव्हा मग ऍक्टर झालो तर असं झालं की ओके बाबांचं आडनाव तर लावतोच, प्रत्येक जणच लावतात, बाबांचं नावही सगळ्यांना कळतं बऱ्याच वेळेला पूर्ण नाव आपण लावल्यानंतर, पण या ज्या आईनी कष्ट घेतलं तिचं नाव कळत नाहीये कोणाला. तर तिचं नाव या माझ्या सक्सेसमध्ये तिचा वाटा खूप जास्त आहे. आणि सगळ्यात चांगलं मी म्हणेन की ह्याचा ऍक्सेप्टन्स बाबांचा सुद्धा आहे. म्हणजे बाबाही काय म्हणतात की नाही, आईनी जे तुम्हा दोघांना घडवलंय ते माझा वाटा तेवढा नाहीये, तिच्यामुळे तुम्ही आहात. सो हे पण खूप त्यांचा मोठेपणा सुद्धा आहे, ऍक्सेप्ट करणं. आणि त्यामुळे कधीच त्यांनी हे नाही की असं तू माझं नाव का नाही लावत किंवा काय, असे अजिबातच काही त्यांनी कधी प्रश्न विचारला नाही. आणि ज्या आईनी कष्ट घेतले तिचं नाव कळावं म्हणून एक त्यातलं हे नक्कीच होतं. मस्त. आय एम सो प्राऊड ऑफ यू. थँक्यू. तुला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. बरोबर. ती आवड ते भूषण प्रधान हा काळ कसा होता, आणि त्यात तुला काही असं स्ट्रगल वगैरे करावं लागलं का? आजही करतो. म्हणजे आय एम शुअर प्रत्येक जण स्ट्रगल हा असतो, असो कधीच थांबत नाही. त्याचे स्टेजेस बदलतात पण तो स्ट्रगल कॉन्स्टंट असतो. पण हो, लहानपणापासूनच आवड होती, इतकी की मी माझं पहिलं नाटक वयाच्या 8व्या वर्षी केलं होतं. आणि शाळेत तेव्हापासून ऍक्टर म्हणून ओळखला जायचो. आता शाळा जसं मी म्हटलं इतकी स्ट्रिक्ट शाळा, तर प्रिन्सिपल एखाद वेळेस म्हणतील सेंड ऑफला की आता हे ऍक्टिंग बिक्टिंग बाजूला ठेव, जरा अभ्यासावर लक्ष दे आणि शिक्षणाकडे लक्ष दे. तर हे न सांगता माझ्या टीचर्स, माझ्या प्रिन्सिपल सगळ्यांनी सांगितलं तू किती शिक पण हे टॅलेंट जाऊ द्यायचं नाही, ऍक्टर बनायचंच. तर त्यामुळे नन ऑफ माय स्कूल टीचर्स, शाळेतले कुठलेही शिक्षक प्रिन्सिपल सरप्राईज नाहीत की अरे तो आपल्या शाळेत होता ना, तो ऍक्टर कसा झाला. त्यांचं की हा नसता झाला तर वाईट वाटलं असतं, असं आहे. त्यामुळे हा अगेन ते सपोर्ट की हे सोडू नकोस, हे शाळेपासूनच माझ्या सिस्टर ट्रीजा ज्या आहेत प्रिन्सिपल त्यांनी हे सांगितलं होतं. आणि प्रत्येक डिसिजन आयुष्यातलं म्हणजे बऱ्याच वेळेला वाटतं जो मी चांगला दिसतो वगैरे हे जे कॉम्प्लिमेंट्स येतात की अचानक एक दिवस कळलंय की आपण चांगला दिसतो आणि चला ऍक्टर बनू, हे अजिबातच नव्हतं. लहानपणापासूनचं स्वप्न होतं. रादर आयुष्यातले प्रत्येक निर्णय हे या करिअरकडे कसं मला जाता येईल या ह्यानेच झाले. म्हणजे 10वी नंतर सायन्स मार्क बरे पडले होते, खूप काही चांगले नव्हते, 71% पडले होते, पण भावाला कमी मार्क पडले होते. त्यामुळे सगळ्यांना वाटलं ह्याला 71 म्हणजे ह्यानी सायन्सला जायला पाहिजे. मी म्हटलं अजिबात नाही, कारण मला ऍक्टिंग हेच स्वप्न होतं. पण ऑटोमॅटिकली अगेन शिक्षणाचं महत्व असेल, पण त्याचं महत्व मलाही ते महत्व कळलं होतं, म्हणून की शिक्षणही तेवढंच महत्वाचं आहे. म्हणून MBA पूर्ण केलं. बॅकअप प्लॅन रेडी होता. आय एम रेडी की कदाचित नाही काही झालं तर नंतर शिक्षण घेणं कठीण होऊन जातं. त्यामुळे हे कम्प्लीट करूनच पुढे करिअर सुरू करायचं. तर ते केलं. आणि कायम म्हणजे कॉमर्स घ्यायचा हा पण की ऍक्टिंग करता. मग शाळेत आम्ही कॉलेजमध्ये पुरुषोत्तम करंडक सिम्बायोसिस कॉलेजमध्ये होतो, पुरुषोत्तम करंडक मध्ये पार्टिसिपेट केलं. मला जयराम हर्डीकर करंडक मिळाला होता. असे सगळेच म्हणजे इव्हन ग्रॅज्युएशन नंतर मग MBA करण्याच्या मध्ये सुद्धा की जॉब पण करायचो. एक मालिका घे भरारी म्हणून मी MBA करता करता ती मालिका केली होती. रात्री नाईट शिफ्ट करायचो MBAच्या फीस साठी, वीकेंडला शूट करायचो, कारण की 3 मुलींची गोष्ट होती ती. त्यामुळे खूप दिवस लागतात मालिकेला, जसे आजकाल दिवस लागतात तसं नव्हतं. एक 10-12 दिवस लागायचे, जे मस्त मॅनेज व्हायचं. तर अशी कुठेतरी ती सुरुवात झाली. आणि हा तो इनिशियल काळातला स्ट्रगल होता, जो स्ट्रगल पण म्हणजे तेव्हा खूप वाटायचा. नंतर लक्षात आला हा स्ट्रगल प्रत्येक जणच करतो कदाचित. आणि इतरांचे स्टोरीज ऐकल्यानंतर असं वाटतं आपला काही स्ट्रगल नव्हता. म्हणजे आता मी सांगितलं पॅम्पलेट वाटले, काही काही उपाशी झोपले. तर त्यामुळे असंही प्रत्येकाचं वेगवेगळा स्ट्रगल असतो आणि ते माणूस म्हणून आपण त्यातनंच घडतो. पण असाच मला एक दुसरा किस्सा हा आठवतोय की एक म्हणजे ज्याच्याने माझा विश्वास बसला की जे घडतं ते चांगल्यासाठी. आपली मालिका जेव्हा संपली 4 चौघी, त्यावेळेला मला आठवते तू हे बोलली होतीस की किती चांगलं की संपते मालिका पण प्रत्येकाकडे काम आहेत. युजली असं होतं की मालिका संपल्यानंतर आता कोण काय करणार, तर आपण प्रत्येक जण काहीतरी करत होतो. तेव्हा माझी कुंकू मालिका चालू होती आणि हे आपलं बोलणं झालं आणि पुढच्या आठवड्यात कुंकू मधलं सुद्धा ट्रॅक माझा संपला होता.
पण त्यावेळेला मला सेव्हिंगचं महत्व कळलं की आय एम सो ग्लॅड की ते झालं, कारण त्याच्यामुळे की अचानक मालिका संपू शकते. मग मालिकेतनं हे झालं की आपले पेमेंट्स त्यानंतर क्रेडिट पिरियड वरती असतात, 3 महिने पुढचे पेमेंट्स येत राहिले, पण त्यामुळे नंतर जो पैसा येतोय, कारण की आज काम आहे तर उद्या कदाचित नसेल, तर सेव्हिंगचं ते घडलं नसतं तर कदाचित कळलंही नसतं. त्यामुळे तो एक्सपिरियन्सही महत्वाचा होता. आणि त्यामुळेच लॉकडाऊनचा काळ माझा जेन्युइनली खूप चांगला गेला. नक्कीच सगळीकडे वातावरण नव्हतं चांगलं, पण तरी सेव्हिंग्स इतके स्ट्रॉंग होते. आणि जे आपल्या इंडस्ट्री, मला कायम सुरुवातीला जेव्हा सगळे म्हणे की नाही नाही कसं खूप कठीण, म्हटलं उलट ऍज अ इंडस्ट्री आपली तर तयारी असलीच पाहिजे. कोणाकडेही 365 दिवस काम असतं असं होतच नाही. त्यामुळे की आज काम आहे उद्या नाही, या फ्रीलान्सर म्हटल्यानंतर ह्याच्यावर तर आपण जगतच असतो. तर त्यामुळे ती तयारी कुठेतरी होती आणि त्यामुळे लॉकडाऊनचा काळही खूप चांगला व्यवस्थित. पण हे फायनान्शियल मॅनेजमेंट, जसं बऱ्याच वेळेला म्हणतात एमबीए केलंस तू एक वाया घालवलीस नाही एक सीट, कोणाला तरी ज्याला नोकरी करायची त्याला करता आलं असतं. पण नाही, मी माझा एमबीए मॅनेजमेंट माझ्या करिअरमध्ये वापरतोय की माझे फायनान्शियल मॅनेजमेंट मला या सगळ्या गोष्टींमधून कळतंय. आणि शिक्षणाचं महत्व मला कळलं, कारण की आज इट मेक्स मी डिफरंट फ्रॉम अदर ऍक्टर्स, की एक प्रोफेशनली स्वतःला प्रेझेंट करणं. आजही माझे कॉन्ट्रॅक्ट, माझा मॅनेजर वगैरे मी एक एक शब्द व्यवस्थित वाचतो, कारण की मला माहितीये त्या शब्दाचा अर्थ काय. हे शिक्षणामुळे, किंवा काय त्याचं स्टेटमेंट कसं करायचंय किंवा कसं कम्युनिकेट करायचंय, कोणत्या स्टेजेसला. पहिल्याच वेळेला तुम्ही बोलताय तर ते हार्श असणं गरजेचं नाही. मी बीपीओ मध्ये काम केलंय, त्यामुळे कस्टमर सर्व्हिस हे जे त्यावेळेला शिकलो. आधी असं बीपीओ मध्ये काय काम करतो, पण त्यामुळे ती भाषा शिकलोय. रिस्पेक्टफुली, तुम्हाला जरी काही गोष्टी पटल्या नसतील तर त्या रिस्पेक्टफुली कशा कम्युनिकेट करायच्या. तर इतके सगळे ऍक्ट आयुष्य घडत गेलंय. आणि तेच काय वाटतं मला की प्रत्येक इन्सिडेंट हा महत्वाचा असतो. आपण नाही डिसाईड केलं पाहिजे की हे चांगलं की हे वाईट. म्हणजे साधाच साधा, मला खरंच माझा तो बिलीफ आहे, साधा ऍक्सिडेंट असो ते सुद्धा, म्हणजे हा इव्हन लाईफ आणि डेथ बाबतीतही माझं सेम आहे. आपण मरणाकडे पनिशमेंट म्हणून बघतो, ते इट्स नॉट नेसेसरी. की इट्स ओके, लाईफ ज्या ह्याने असेल ते चांगलं उत्तम जगायचंय. ते कुठल्याही स्टेजला म्हणजे जे काही अडथळे येत आहेत, इट इज फॉर युअर बेटरमेंट. आणि थोडा तो वेळ दिला की कळतो. म्हणून मी आज माझा देवावर विश्वास आहे. मला देवळात जायला फार आवडत नाही किंवा आयडल वर्शिप फार आवडत नाही. नक्कीच मला गणेशोत्सव खूप आवडतो, बाप्पा घरी येतात, पण तरी मला वाटतं बाप्पा त्या मूर्तीच्या रूपाने घरी येत नाहीत. बाप्पासाठी म्हणून त्यावेळेला जेव्हा जे सगळा मित्रपरिवार घरी येतो, जे हसतात, ते हसणं पुढचे 365 दिवस घरी एको होत असतं. आणि ती जी लोक येतात त्यांची स्माईल बाप्पा त्या रूपाने येतात. ही मूर्ती तर आहेच, ती आम्ही इको फ्रेंडली पद्धतीने आणतो, विसर्जन ते सगळं होतंय. पण खरे बाप्पा हे आपणच म्हणतो अतिथी देवो भव, तर त्या ह्यानी हे जी लोक घरी येतात त्यांच्या रूपाने येतात. तर हा एकंदरीत असा एक विश्वास बनत गेलाय मला. कदाचित मी डायव्हर्ट झालो असेल तुझ्या प्रश्न, तू काय विचार. आणि खूप नाही अजिबातच नाही. पण मला असं वाटतंय की त्या निमित्ताने तू हे जे काही सांगितलं सेव्हिंगचं म्हणा, किंवा ते आपल्या क्षेत्रातल्या तरुण पिढीसाठी खूप महत्वाचं आहे. ऍब्सोल्युटली खरंय. म्हणजे मला आय एम शुअर बऱ्याच जणांना असं सरप्राईज वाटत असेल की अरे द लाईफस्टाईल दॅट आय लिव्ह, की हे कसं काय जगत असेल ना. याची कामं तर फार दिसत नाही किंवा कंटिन्युअसली फिल्म्स येत नाही, येत असतात रिलीज व्हायच्यात एक एक, पण माझं प्लॅनिंग खूप ऍक्ट आहे. त्यातून दुसरी गोष्ट एकटा राहतो, त्यामुळे आयडियली माझी रिस्पॉन्सिबिलिटीज माझे आई बाबा फार त्या फायनान्शियल, त्यामुळे मस्त मी दारू सिगरेट पीत नाही, व्यसन नाही, किती पैसा वाचतो त्याच्यामुळे. आणि असं सगळं मी स्वतःला, हा माझा सेल्फ टॉक असतो जेव्हा शॉपिंग, मला शॉपिंग खूप आवडतं, कपडे खूप आवडतात, तर खूप शॉपिंग करत असतो. त्यांनी गिल्टही वाटतो आपण जरा अति खर्च करतोय का. मग असं विचार होतो की एक मिनिट, तू सिगरेट ओढत असतास, दारू पित असतास, किती खर्च झाला असता, ते नाही करत आहेस ना, तर ठीक आहे, स्वतःला हे एक व्यसन आहे कपड्यांचं असं म्हणेन. तर अशा गोष्टी आवडतात आणि मस्त जगतोय. आय एम हॅपी विथ लाईफ, की एव्हरी स्टेज ती एन्जॉय करायची आयुष्यातली. मग ते इव्हन फेल्युअर्स असतो. जसं अगेन 365 दिवसांपैकी मीच ठरवलेलं आहे की 65 डेज आर गोइंग टू बी बॅड. तर 300 चांगले आहेत ना, पण त्यामुळे जेव्हा काहीतरी टफ टाइम येतो, आय एम व्हेरी लो, तर आय जस्ट स्वतःला फक्त सांगत असतो हे त्या 65 दिवसांपैकी काही एक दिवस असणार, तर त्यातला खोटा आहे हा, ठीक आहे, आहेत ना चांगले पण दिवस. सो आय एन्जॉय दॅट फेजेस ऑल्सो. कारण काय त्या टफ टाइम्समुळे जेव्हा आनंद मिळतो त्याची व्हॅल्यू कळते, की त्यामुळे आय एन्जॉय. मी देवाकडे काहीच मागत नाही. गेल्या एक काळ होता जेव्हा खूप काही काही मागायचो आणि मिळायचं सुद्धा, पण जेव्हा काही संकट यायची तर बाप्पाशी आपलं जे असं बोलणं होतं की का माझ्याबद्दलच असं घडतंय, पण मी नाही दिलंय तुला, तू मागितलं होतंस, आता मला नको विचारू. असं एक टॉक, सेल्फ टॉक अगेन. पण तो झाल्यानंतर म्हटलं हो यार, सो त्याचा प्लॅन आहे ना, का बिघडवा, की तुम्ही हा होम करा त्यानंतर तुम्हाला हे मिळेल, ते नाही. त्यांनी ठरवलेलं आहे, एव्हरीथिंग इज नेसेसरी.
तो की जरी दुःख आलं ते कळेल, थोडा वेळ तर जाऊ द्या, की हे का गरजेचं आहे. ते तुम्ही माणूस म्हणून घडवणार आहात. तुमच्या मुलांच्या आयुष्यात संकट येतात, इट इज गोइंग टू शेप देम फॉर देअर लाईफ. त्याच्याशिवाय ते घडणार नाहीत. तर हे सगळे थॉट्स येत गेले. अगेन याला खूप जास्त क्रेडिट, जसं मी म्हटलं, एक खूप टफ टाइम माझा जो सुरुवातीला होता 2012 साली वगैरे, आणि त्यात खूप जास्त सपोर्ट तुमच्या सगळ्यांचा होता. मला आठवत आहे तू आपण एकत्र बसून तू मला बरेचसं काही काही चांगल्या गोष्टी शिकवल्या होत्या. त्याचबरोबर 2012 साली एक उत्तम सायकोलॉजिस्ट मिळाला. माझ्या आयुष्यात एक व्यक्ती होती आणि त्यासाठी म्हणून वी हॅड टू एका सायकेट्रिस्ट कडे, आणि मग सायकोलॉजिस्ट प्राचीताई ती आयुष्यात आल्यामुळे हे सगळे जे असं वाटतं सगळ्यांना की हा काय मस्त थॉट्स आहेत. माझी एक एक्स गर्लफ्रेंड मला म्हणून गेली, ब्रेकअप झालं आमचं, पण ती मला जाणून तू डेंजरसली सॉर्टेड आहेस. तर आय वॉज लाईक टुक इट ॲज अ कॉम्प्लिमेंट, बट दॅट इज सो ट्रू की इतका सॉर्टेड की दॅट इज डेंजरस, असं तू डेंजरसली सॉर्टेड आहेस. पण हे सॉर्टेड इज बिकॉज ऑफ प्राचीताई. आणि आय एम सो थँकफुल. अगेन तो जो आयुष्यात एक टफ काळ आला त्याच्यामुळे अख्खे एंटायर फॅमिली, म्हणजे माझे आत्या मामा हे सगळे सिनियर्स सुद्धा प्राचीताईशी बोलतात, यंगर जनरेशन बोलतात. त्यामुळे येस, कितीतरी माझ्या मित्रपरिवाराला मदत झाली, कितीतरी आपल्या इंडस्ट्रीपैकी असे आहेत. आणि आय फील सो ग्लॅड की त्या एका व्यक्तीमुळे झालं. सो आय हॅव नो हेट्रेड फॉर हर ऑल्सो. अगेन दॅट एक्सपिरियन्स वॉज नेसेसरी. मी आज त्या काळाकडे असं नाही बघत की अरे यार हे नसतं, नाही, ते किती गरजेचं होतं. त्यामुळे आज माझ्या कुटुंबालाही किती मदत झाली. आणि हा ओपननेस येणं, आणि हे मला परत या माध्यमातून मुद्दाम लोकांना सांगायचं, कारण की थेरपीला अजूनही बरेच जण घाबरतात किंवा त्याचा उल्लेख करायला घाबरतात. आणि मला जेवढी अपॉर्च्युनिटी मिळते मी तेवढ्या वेळेला हे मेन्शन करत असतो की जसं सगळेजण माझ्या फिटनेस बद्दल बोलतात किंवा अरे तू केवढा सॉर्टेड आहेस, पण हे का सॉर्टेड आहे. जसं मी माझ्या बॉडीवर काम करतो, रेग्युलर फिटनेस, आहार, आपल्या स्किनसाठी आपले कॉस्मेटॉलॉजिस्ट, डर्मॅटॉलॉजिस्ट असतात, केसांसाठी ठरलेलं सगळं काय असतं, त्या माइंडसाठी काय, मनासाठी काय, तर तेही खूप गरजेचं आहे. फॅमिली डॉक्टर प्रत्येकाकडे असतो, फॅमिली सायकोलॉजिस्ट नाही, सायकोलॉजिस्टची काय गरज, हे अजूनही होतं. मी ना नेहमी सगळ्यांना काय सांगते की शरीरावरच्या जखमा आपल्याला दिसतात म्हणून आपण त्यावर ट्रीटमेंट घेतो, मनावरच्या जखमा दिसत नाहीत म्हणून ट्रीटमेंट घ्यायची नाही. हे लॉजिकच नाही. अगदी बरोबर. पण त्याचबरोबर माझं म्हणणं ही ट्रीटमेंट जेव्हा म्हटलं जातं ना, तर बऱ्याच जणांना वाटतं हे आपण फेस करू शकतो. मी ट्रीटमेंट पण नाही म्हणत आहे, मी म्हणतो तो वर्कआउट आहे तुमचा. म्हणजे आज प्राचीताईला मी फक्त काहीतरी संकट आलं की कॉल नाही करत. कधी कधी छोटे किस्से असतील, काहीतरी असेल, मी कधी कधी फक्त अपडेट करतो ताईला, किंवा तो थॉट प्रोसेस, विचार करण्याची, मग ते कधी करिअर बद्दल असेल, कधी आई बाबांशी वाद होतील, कधी कोणा मित्राशी वाद होतील. तर यातनं एक सायकोलॉजी, कारण काय बरं त्यातून मित्रांशी पण आपण का सायकोलॉजिस्ट का आपण एकमेकांशी बोलू नये, नाही, तुला माझा पर्सनॅलिटी टाईप नाही माहिती, आपण बोलू, पण तू मला सांगताना तू स्वतःच्या अनुभवावरनं मला काही गोष्टी सांगणार, पण तेच ताईला माझी पर्सनॅलिटी माहिती आहे, ह्याला काय गोष्टी सांगितल्यानंतर ते कळेल हे माहिती आहे. तर त्यामुळे, आणि ऑब्व्हियसली ते प्रोफेशनल असल्यामुळे इतक्या गोष्टी चांगल्या शिकायला मिळतात. आणि हा ओपननेस अख्ख्या कुटुंबात आहे. म्हणून मी म्हटलं की जी फॅमिली आम्ही आहोत, आजही आम्ही भावंड एकमेकांना काही खूप काही मेजर चालू असेल तर फक्त अपडेट करतो की असं असं चालू आहे आयुष्यात, प्राचीताईशी बोलतोय. स्टेज आली बरं, बोलण्याच्या आधी एकमेकांना विचारतो की बोलूया आपण, तुला वेळ आहे, नाही मी पण जरा काही गोष्टी, आणि वी अंडरस्टँड दॅट नॉट नेसेसरी एकमेकांसाठी आपण असूच आणि अशा याच्यात. तर त्यामुळे तो एक प्रोफेशनल हे असणं, त्यामुळे आम्ही अपडेट करतो आणि ताईशी पण बोलतो. हा खूप चांगला आहे. एकमेकांनाही आपल्याला स्ट्रेस करावं असं वाटत नाही, किंवा मग आपण बोलतो नंतर असं वाटतं आपण का बोललो यांच्याशी, म्हणजे काहीच त्याच्यावर सोल्युशन नाही, असं किती जणांशी आपण बोलणार आहोत. त्यामुळे मला संकट डिस्कस करावीशी वाटतात. लोकांना असं वाटतं हा कसं खूप खुश आहे, काहीच प्रॉब्लेमच नाही त्या आयुष्यात, त्या आहेत, पण त्या एका व्यक्तीशी बोलून आणि इतकं शिकत गेलोय की जसं फिजिकल हेल्थ डेव्हलप झालीये ती मेंटल हेल्थ डेव्हलप झालीये. त्यामुळे मी संकटांची वाट बघत नाही की त्यानंतर बोलूया, हे आता चालूच आहे. इट्स लाईक अ रुटीन की आता हा स्ट्रेस आलाय, हा कसा हँडल करावा, किंवा ही गोष्ट आहे जस्ट ताईला विचारून ताई काय एक्सरसाइजेस आहेत. मध्ये असा एक काळ लॉकडाऊनच्या वेळेला झालं होतं, सगळेजण माझ्याकडे येऊन प्रॉब्लेम शेअर करायचे, आणि समहाऊ ताईकडून काही गोष्टी शिकल्यामुळे आणि एक एम्पथी थोडी असल्यामुळे हे मला मदत करता येत होतं. पण लॉकडाऊनचा काळ इतका टफ होता की सगळ्यांकडून या गोष्टी ऐकून इतका स्ट्रेस व्हायचा की मी त्यात लो होऊन जायचो. मग ताईला म्हटलं ताई मी नक्कीच नॉट अ प्रोफेशनल, त्यांना मदत करावीशी वाटते पण इट्स स्ट्रेसिंग मी, तर ह्याच्यातनं सुद्धा कसं मार्ग काढायचा, त्यांना मदत करावीशी वाटते तर कशी, हे सगळं ताईने खूप जास्त क्षणोक्षणी ती शिकवत असते, सांगत असते. सो आय एम ब्लेस्ड टू हॅव अ वंडरफुल सायकोलॉजिस्ट. आणि आपल्या प्रेक्षकांनाही मी हे सांगेन की प्लीज एक सायकोलॉजिस्ट, एक तर फरक, आणि सायकोलॉजिस्ट सायकॅट्रिस्ट मधला फरक लक्षात घ्या.
पण वेळेत आपला जर एक चांगला सायकोलॉजिस्ट नसेल तर कदाचित सायकेट्रिस्टची तेव्हा गरज पडते, मग औषधांची गरज पडते. त्यामुळे एक सायकोलॉजिस्ट असेल तर पुढचं संकट आपण टाळू शकतो. अ स्टिच इन टाइम सेव्हज 9 तसं आहे. कॉन्टॅक्ट अ सायकोलॉजिस्ट टू सेव्ह युअर सेल्फ फ्रॉम अ सायकेट्रिस्ट अँड एनी मेडिकल ट्रीटमेंट. तर इज व्हॉट आय वुड लाईक टू. नाही, हा जवळपास माझ्या लाईफचा मोटो आहे, स्टिच इन टाइम. राईट, ऍब्सोल्युटली. आणि म्हणूनच ते मी म्हटलं ज्याची सुरुवात तुझ्याकडून त्याच क्षणी झाली होती आणि इट हॅज कंटिन्यूड. माझी मुलं खूप चिडतात माझ्यावर. मग काहीही झालं तरी मी आपल्या मराठीतल्या म्हणी म्हणा किंवा इंग्लिशमधल्या हे सगळं त्यांना सांगत असते. आणि ते मला म्हणतात की हे काय आहे, प्रत्येकच इरिटेट होतं. म्हटलं नाही, त्या निर्माण झाल्यात कारण त्याच्यातून आपल्याला सोल्युशन्स मिळतात. जसा हा शाळेतच आहे, मॉरल ऑफ द स्टोरी असायचं. माझा आवडता विषय शाळेत व्हॅल्यू एज्युकेशन होतं. कारण की ज्या व्हॅल्यू शिकलोय शाळेत, मला तो पहिला पिरियड असायचा एक, सगळे प्रेयर्स वगैरे झाल्यानंतर व्हॅल्यू एज्युकेशन पिरियड, तो सगळ्यात जास्त आवडायचा. की कारण की ऍक्च्युअल व्हॅल्यूज त्यातनं शिकलोय आयुष्याबद्दलच्या, आणि त्या पास ऑन करणं गरजेचं आहे. ते जाम भडकतात माझ्यावर दोघंही जण. म्हणतात मम्मा हू युजेस दीज नाव. म्हटलं इफ यू डोंट यू विल बी इन ट्रबल. ऍब्सोल्युटली. त्या एका वाक्यातनं बरंच आपण सांगून जात असतो ऍक्च्युअली. सो भूषण, तुझ्या करिअरची सुरुवात झाली ती सिरियल्स पासून, मालिका. तू काही वर्ष सातत्याने मालिका केल्यास, पण त्याच्यानंतर मालिकांकडे नाही वळलास तू. कुंकू किंवा पिंजरा वगैरे होऊन सुद्धा 12-1 वर्ष झाली असतील का? सहज. बरोबर. 2011-12 साली आली होती पिंजरा. तो काळ कसा होता? खूप चांगला. इतकं प्रेम मिळालंय आणि हेट्रेड सुद्धा. कारण की कुंकू मध्ये सुरुवातीला खूप पॉझिटिव्ह होता आर्यन, आणि नंतर सगळ्यांना असं वाटतं की किती गोड आहे हा. मला आठवत इव्हन इंडस्ट्रीमध्ये की हा कोण आहे असं. बरेच चांगले डिरेक्टर्स वगैरे, मंगेश आपला जो डिरेक्टर होता मंगेश कांठाळे, त्याला विचारलं होतं की हा कोण आहे वगैरे असं, आणि नंबर दे वगैरे असं खूप सुरुवात त्यावेळेला झाली होती. त्यामुळे कुंकू चांगलं चाललं होतं, पण त्याचबरोबर त्याच्यात मला नंतर निगेटिव्ह केलं गेलं होतं. तर तेवढीच हेट्रेड, म्हणजे ज्या आधी सगळ्या मुली किंवा बायका असं बघून अरे हा तो हे करायचं, नंतर आर्यन आहे तो नको जाऊ दे असं तो एक. सो आय टुक दॅट एज अ कॉम्प्लिमेंट. पण अगेन तेव्हा सुद्धा हे लक्षात आलं की खूप निगेटिव्ह भूमिकांमध्ये अडकायचं नाही, कॉम्बिनेशन झालं पाहिजे. आणि मला वाटलं होतं त्यानंतर इमेज बदलते का, हीच इमेज आता होतीये. आणि फॉर्च्युनेटली पिंजरा मिळाली. आणि प्रमुख भूमिका होती. हो बरोबर. त्यातही मला वाटतं ती ओघाओघाने झाली, म्हणजे कदाचित. कारण पिंजरामध्ये सुद्धा एक काळ असा होता कदाचित मी लीड हिरो नसणार होतो, जे मला माहिती नव्हतं. कारण संस्कृती आणि मी त्यात होतो, आणि एक असा त्यात स्टोरी आली होती की माझं तिच्या बहिणीशी, सावत्र बहिणीशी लग्न होतं. आपल्याकडे तेवढी अजून मॅच्युरिटी किंवा अंडरस्टँडिंग प्रेक्षकांचं आलं नव्हतं की डिवोर्स, त्यानंतर परत त्या मुलीशी लग्न, हे वगैरे ऍक्सेप्टन्स नव्हता. तर हा ट्रॅकही नव्हता असा. एक दुसरा हिरो येणार होता त्या मालिकेत संस्कृतीसाठी, आणि त्याप्रमाणे ट्रॅक सुरूही झाला होता, आणि मला परत निगेटिव्ह बनवण्यात आलं होतं. सो मला खूप वाईट होत होतं. म्हटलं विश्वास ठेवणं बंद करतील लोक की सुरुवातीला चांगलं असतं, नंतर हा निगेटिव्ह होतो. कुंकूमध्ये तेच, पिंजरामध्येही तेच होणार. आणि मी ते केलं, पण त्यावेळेला मला पण एक थोडंसं दुःख होत होतं की परत निगेटिव्ह नाही. आणि त्या दुःखात मी थोडं प्रेम ऍड केलं होतं की द रिझन वाय इज डुईंग इज प्रेम. तर त्यामुळे खूप गोष्टी बदलल्या. सो एखाद्या मालिकेत लीड प्रोटॅगनिस्ट बद्दल हेट्रेड येणं ही खूप मोठी गोष्ट आहे. किती आवडत नाहीये, तिला कळत नाहीये का, तर हे खूप मोठी गोष्ट होते. आणि त्यानंतर तो ट्रॅक बदलण्यात आला. तर हे मला सगळ्यांना अशा गोष्टी कळत होत्या. अगेन कुंकू अचानक संपल्यामुळे कायमच एक अनसर्टनिटी आहे या इंडस्ट्रीमध्ये, याची तयारी होती. म्हणजे आज आपण हिरो आहोत, आज आपण मेन लीड आहोत म्हणून काही नाही, उद्या संपू शकते मालिका. त्यामुळे त्याचा काही मास करायचा नाहीये, हे काम होतं. त्यामुळे ती पॉप्युलॅरिटी आहे वगैरे. ते तुला आठवतंय पिंजरासाठी तुला बेस्ट ऍक्टर मिळालं होतं. त्यावेळेस मी तुला फोन केला होता. एकतर तुझं अभिनंदन केलं होतं खूप मनापासून, पण त्याच वेळी मी तुला म्हटलं होतं की भूषण, हे जर का म्हणजे हे यश तुझ्या जर का डोक्यात गेलं तर मला आवडणार नाही. तेव्हा तुम्हाला एक प्रश्न विचारला होतास की तायो मागच्या वर्षी कोणाला मिळालं होतं बेस्ट ऍक्टर. म्हटलं नाही रे, मला आठवत नाहीये. तू म्हणालास एक्झॅक्टली हेच मला म्हणायचं, म्हणून हे यश माझ्या डोक्यात जाणार नाही. सो मी एक गोष्ट तुला सांगत होते की यश डोक्यात जाऊ द्यायचं नाही, पण त्याचंच उत्तर तू इतकं छान दिलंस मला की ती गोष्ट मलाच कायम आता लक्षात राहिलेली आहे. सो स्वीट. थँक्यू. थँक्यू. मला हे आठवतंय, ते अवॉर्ड सुद्धा एक बेस्ट जोडीचं सुद्धा अवॉर्ड मिळालं होतं, आणि ते तुझ्या हातून मला मिळालं होतं. आणि स्टेजवर असताना आशुतोष राणा आणि तू असं दोघं होतात, आणि संस्कृती आणि मला दोघांनाही ट्रॉफी मिळणार होती.
आणि कोणी कोणाला द्यायची तर पहिलं संस्कृतीला देणार म्हणून तू थांबून राहिली होती की 1 मिनिट मला भूषणला द्यायची आहे. नक्कीच, बिकॉज मी जसं म्हटलं सुरुवातीच्या काळात पासून आपला जो बॉन्ड होता आणि त्याने की हे तुला अवॉर्ड मिळतं अँड जेव्हा स्टेजवर आणायचं तू आहेस तर यू वॉन्टेड टू गिव्ह इट टू मी. तर त्यामुळे तशी थांबून राहिली होती की हा तुम्ही द्या. त्यामुळे संस्कृतीला त्यांनी दिला आणि त्यानंतर ट्रॉफी मला तू दिली होतीस हे लक्षात आहे. पण हे अगदीच आहे, कुठलंच यश डोक्यात कधीच गेलं नाही कारण की ती अनसर्टनिटी कायम लक्षात आहे. त्यामुळे पिंजरामध्ये सुद्धा हे नंतर आल्यानंतर त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन काही वेगळा नव्हता की आय वॉज फाईन विथ इट की ठीक आहे हे आपण लीड आहोत म्हणून. तर ते लीड लोकांच्या प्रेमामुळे मी हे माझं अंडरस्टँडिंग आहे, लोकांच्या प्रेमामुळे मी लीड झालो आणि खूप प्रेम मिळालं आणि त्यानंतरच मग मुद्दाम सिनेमांकडे वळलो. बऱ्याच जणांना वाटतं की पिंजरा ही माझी पहिली किंवा दुसरी मालिका, पण माझी 5वी मालिका होती ती. तर त्यामुळे त्याच्या आधी इतक्या मालिका केल्या होत्या, 5 झाल्यानंतर असं आलं की नाही आता थांबायला पाहिजे. त्यात एक दुसरी गोष्ट लक्षात आली, कंटिन्युअस पैसा मिळण्याची सवय लागते. आपल्याला असं वाटतं की आपल्याकडे कंटिन्युअस काम मालिका करत असताना, कारण काय हा निर्णय घेतला की मालिका करायचं नाही नंतरचं 1 वर्ष खूप कठीण होतं. कारण काय ते ट्रान्झिशन लोकांना पण ते पोहोचणं की हा आता मालिका करत नाही फिल्म्स करतोय. कारण काय फिल्म्समध्ये नाही तर चित्रपटांमध्ये अवॉइड केलं जायचं की नाही आता मालिका करतोय हा बिझी असेल. तर त्यामुळे तो काळ पण गरजेचा होता. पण अगेन त्यावेळेला सुद्धा मी फायनान्शियली सगळं विचार केल्यामुळे सेव्हिंग्स वगैरे ऍप्ट होते आणि हे घेतल्यानंतर मग सगळे एक चित्रपट यायला लागले. सुरुवातीला चॉईसेस मी म्हणेन चित्रपटांची कदाचित खूप जास्त विचार करून नाही गेला माझा. अगेन प्रत्येकाची आपापली कारणं असतात, तशी माझी सुद्धा होती. जसं मी म्हटलं फायनान्शियली माझं घर मला घ्यायचं होतं या सगळ्या ह्याच्यात. पण कुठलंही काम मी एवढं नक्की म्हणेन की मला लाज वाटेल असं नाहीये. आणि एक खूप चांगलं झालं, कुठलाही सिनेमा तुम्ही बघाल तर की हा चांगलं करतो, सिन्सिअरली काम करतो, ह्याला चांगली फिल्म मिळायला पाहिजे. आणि हे आजही लोकांचं ना प्रत्येक वेळेला, इव्हन माझ्या प्रोड्युसर्सचं फिल्म झाल्यानंतर रिलीज झालं त्यांचं असं म्हणणं होतं हा आपल्याला सक्सेस मिळायला पाहिजे, आपली हिट होऊ दे फिल्म, पण तुम्हाला अजून चांगल्या फिल्म्स मिळायला पाहिजेत. अँड दॅट इज अ व्हेरी बिग थिंग. हे जेव्हा ऐकायला मिळतं आणि मी स्वतःला त्याच कम्पेअर करत होतोय की ॲज अन ऍक्टर ग्रो व्हायला तर खूप स्कोप आहे आणि आपण अधिकच्या कामापेक्षा बेटर होतोय का, ग्राफ कसा चाललाय तर तो चांगला चाललाय असं वाटतंय. तर त्यामुळे इट इज गोइंग अप अप अप. एक ऍक्टर म्हणून सुद्धा मी ग्रो होतोय हे जाणवतंय. त्यामुळे प्रत्येक काम जे मला मिळालं आय एम व्हेरी थँकफुल टू इट. कारण बरेच गोष्ट एखादी फिल्म चांगली झाली नसेल पण त्यातनं खूप चांगली मैत्री झाली. जेव्हा आयुष्यातला एक खूप टफ काळ होता तेव्हा त्या मैत्रिणींशी बोलून एकमेकांशी असणं हे खूप गरजेचं होतं. कधी कोणी चांगला डीओपी कॅमेरामॅन तिकडे होता ज्यांनी मला दुसऱ्या चांगल्या फिल्मसाठी रेफर केलं. त्यामुळे तो असाच तो थॉट बिल्ड होत गेला की प्रत्येक काम महत्वाचं आहे. तो विचारपूर्वकच केलेला असतो की झालं चांगलं तर काय, वाईट झालं याच्यातनं तर काय, लोक काय नावं ठेवतील, आणि आपण आपलं काम सिन्सिअरली केलं तर इट्स फाईन. हे करत असताना एक कामं करत असताना आम्ही दोघी हा चित्रपट केला आणि त्यांनी खूप जास्त फरक एक ऍक्टर म्हणून झाला. आम्ही दोघीपर्यंत जी कामं येत होती ती खूप जास्त दिसण्यामुळे येत होती असं मला वाटतं की हा चांगला दिसतो आणि त्याप्रमाणेच सगळे रोल्स येत होते. तर आणि जेव्हा मी लहानपणी नाटकं करायचो ती काही रोल्स मी खूप बुटका होतो. 10वी पर्यंत तरी मी वर्गात सगळ्यात जास्त बुटका होतो आणि नंतर सुद्धा. त्यामुळे आम्ही नाटकं जेव्हा करायचो इंटर कॉलेजिएट इंटर स्कूल तर कधी लीड नसायचो, क्वचित लीड असायचो, पण अदरवाईज एखादा पार्ट अँड टू एन्जॉय डुईंग दॅट. त्यामुळे माझाही असा फोकस करेन मला हिरो बनायचं किंवा एक लीड ऍक्टर. लीड म्हणजे काय माहितीच, मला ऍक्टिंग करायचं, मला अभिनय करायचं हे काम होतं. आणि ते हळूहळू लुक्स आणि ह्याच्यात आणि त्यांनी वाटत गेलं की मला जाम इंटरेस्ट आहे माझ्या लुक्समध्ये जो अजिबात नाहीये की केस उलट मला असा रोल पाहिजे ज्याच्यात केसाचं महत्व नाही काही नाही. आणि आम्ही दोघी मधलं कॅरेक्टर असं आहे की माझ्या पर्सनॅलिटीच्या खूप जवळच आहे, सिमिलर आहे तरी खूप वेगळं आहे. आणि हे वेगळेपण दाखवायला मला प्रतिमाताईंनी खूप मदत केली. ज्या पद्धतीने तिने डिरेक्ट केलं, ज्या पद्धतीने त्याची स्क्रिप्ट लिहिली गेली आहे त्यामुळे खूप गोष्टी कळल्या. आणि त्यांनी त्याच्यामुळे नंतर मला हॅमलेट ऑफर केलं होतं चंदू सरांनी. लिटरली दुसरा वर्कशॉप झाला, त्यात परत बऱ्याचशा गोष्टी कळल्या. मग त्याच्यामुळे अंकुर माझ्या कॉलेजमध्ये होता, अंकुर काकतकर, त्याला माझ्यावर विश्वास होता कारण की त्यांनी पाहिलं होतं हा जस्ट ऍक्टर हिरो नाहीये, ही इज अन ऍक्टर. पुरुषोत्तम केलं होतं म्हणून त्यांनी गोंदिया आला रे ही मालिका दिली. आणि इतका खुश झालो मी की ज्यात मला केस वगैरे नको तर टक्कल करायचो. 30 दिवस मी शेव्ह करत होतो आणि टक्कल करून ती अख्खी वेब सिरीज केली. आणि फायनली एक वेगळं कॅरेक्टर जगता आलं. हे 3 रोल्स करत असताना आम्ही दोघी मधलं, हॅमलेट मधला लेअर्टिस आणि गोंदिया आला रे हे करत असताना मला स्वतःमध्ये बऱ्याच गोष्टी
जाणवल्या की स्वतःला विसरून काम कसं करायचं. जे आतापर्यंत जे रोल्स येत होते त्याच्या आधीपर्यंत मी कायम विचार करायचो भूषण काय करेल, पण नाही भूषण काय कर, आणि तोच प्रॉब्लेम असायचा मी जेवढा काम आहे मी फार रिॲक्ट होत नाही. त्यामुळे जे इमोशन्स आहेत असं नाही की मला कळत नाहीये, बट इट इज ऑल इनसाइड. आय एम नॉट शोईंग इट ऑन द फेस. मी चेहऱ्यावर ते एक्सप्रेशन दाखवत नाही, पण ते कॅमेराला नाही चालणार आहे ना, ते कॅरेक्टर प्ले करत असताना. सो या स्वतःला त्याच्यातनं दुसरं कसं म्हणजे स्वतःला त्यातनं बाहेर कसं काढायचं हा खूप एक महत्वाचा हे शिकलो. बायोपिक केल्यामुळे इव्हन ले आर्टिस्ट किंवा हे माझ्यासारखे अगदीच नाहीत, त्यामुळे त्यांच्या लाईफनी विचार करणं हे कुठेतरी शिकलो. आणि पुढचे सगळेच रोल्स मग आता मी त्याप्रमाणे की भूषण नाहीये हा, तो वेगळा आहे कम्प्लिटली. त्याची एक स्टोरी बनवणं किती गरजेचं आहे आणि त्याप्रमाणे तो शिफ्ट होत गेला. आणि गेल्या काही वर्षात जे चित्रपट येत आहेत, आता काही रिलीज होतील, या वर्षात बरेचसे चित्रपट केलेत, त्याच्यात मला एक ऍक्टर म्हणून चांगली ग्रोथ माझ्यात वाटते. आणि ह्याचं कुठेतरी सुरुवात मी म्हणेन मग एक नवीन, परवा एक मध्ये आम्ही इंटरव्ह्यू दिला 3 मित्रांनी मिळून, पूजा, वैभव आणि मी. त्यात पूजाला विचारलं की भूषणचं पहिलं काम कोणतं, आणि वेळेला सतरंगी आमची पहिली फिल्म आहे, पण पूजा विसरून म्हणाली आम्ही दोघी. आणि आम्ही खूप त्याच्यावरनं तिला चिडवलं की अगं आपण एक फिल्म केली, आपण ऍड केली सुलेखाताईने दिलेली, आणि ती पहिली ऍड होती आणि तुला आम्ही दोघी. पण मला तेव्हा लक्षात आलं खरंच एक कुठेतरी नव्याने परत करिअरची सुरुवात झाली, नव्याने एक ऍक्टर. मला जेन्युइनली असं वाटतं की एक डेब्यू म्हणून ती फिल्म असल्यासारखा मला तेवढा ड्रास्टिक चेंज स्वतःत वाटतोय. आणि तो आता कुठेतरी मी जे सुरुवातीला आपली कारणं होती, मला फायनान्शियली स्ट्रॉंग व्हायचंय, मला घर बनवायचंय, आई बाबांची काळजी, आता त्याचं सेटल झालंय, मग हा चॉईस आपण करू शकतो. त्यामुळे खूप कॉन्शियसली आता ज्या फिल्म्स येतात त्या सिलेक्ट करणं याप्रमाणे केल्या जातात. म्हणून तो स्ट्रगल तर कंटिन्युअसली आहेच, पण आय एन्जॉय इट. की आणि कुठलंच काम जसं मी म्हटलं अगेन की मी अपेक्षा करत नाही सक्सेसफुल व्हायला, झालं तर चांगलंच आहे, पण त्यातनं मी शिकणार आहे बरंचसं काही. आणि आय विल बी हॅपी. म्हणजे ह्यातनं सक्सेस मिळालं तर काय, नाही मिळालं तर काय, हिट म्हणजे काय वगैरे असं नाही, ते होईल. पण सक्सेसफुल आहे का, तर हे मी इतर कोणत्या कलाकारांबरोबर कम्पेअर न करता स्वतःच्या आयुष्याबद्दल करतो. आपण कुठून आलो ते फक्त आपल्याला माहिती आहे, आपण काय स्ट्रगल केलाय ते आपल्याला माहिती आहे. मग तो ग्राफ कुठे खाली नाही ना चाललाय, तो जर खाली जात असेल तर तो अनसक्सेसफुल आहे, तो व्यवस्थित जात असेल तर आहे, तर तो स्टेप बाय स्टेप वर चाललाय आणि ते चांगलं आहे. मला ड्रास्टिक एकदम तो घाई नाहीये सक्सेसची, इट्स गोइंग ॲट द राईट पेस. मी म्हटलं तसं देवावर विश्वास आहे, त्यामुळे तो प्लॅन व्यवस्थित करतोय, त्याप्रमाणे तो चाललाय. जे काही काम येतं त्याला 100% देणं हे माझ्याकडे असलं पाहिजे आणि त्याचे मी प्रयत्न नक्कीच करतो. भूषण, तू शिवाजी महाराजांची भूमिका सुद्धा केली आहेस, सो ही घेण्यामागे तुझा विचार काय होता? म्हणजे कुठल्याही अभिनेत्याकडे जर का ही भूमिका आली तर कुणीच नाही म्हणत नाही, पण तुझा टेक काय होता? खूप विचार केला या मागे. मी इव्हन प्राचीताईशी बोललो होतो, कारण इतकं मोठं हे शिवधनुष्य उचलायचं होतं, त्यामुळे खरंच आपण ते पेलू शकणार आहोत का, त्याची तयारी आहे का, हे त्याचा नीट विचार केला. जसं तू म्हणालीस आल्या आल्या आपण हो म्हणणं येतं खूपच म्हणजे आहे, पण खरंच मला त्याचंही होतं की टेन्शन पण कुठेतरी होतं, कारण खूप नाजूक असा विषय सुद्धा आहे. हेट्रेड पण इतक्या कलाकारांनी भूमिका याआधी केली होती महाराजांची, त्यामुळे कदाचित हेट्रेडही मिळू शकतं आपल्याला, ऍक्सेप्ट करणार नाहीत हे सुद्धा टेन्शन होतं. पण त्यानंतर असं झालं की ही अपॉर्च्युनिटी मिळाली आहे, तर आय शुड नॉट लेट इट गो, हे केलं पाहिजे. बऱ्याच माझ्या सहकलाकारांची मदत घेतली. तृप्ती खामकर माझी खूप चांगली मैत्रीण आहे, शी इज अ थिएटर आर्टिस्ट, स्टँडअप कॉमेडियन, ऍक्ट्रेस ऑल्सो. बरेच हिंदी मराठी चित्रपट तिने केलेत, तर तिने मला खूप मदत केली. अंकुरनी मदत केली, अंकुरचं वाचन खूप आहे, काकतकर. त्यांनी बरेचसे मला राईट ब्रेन, लेफ्ट ब्रेन कसा विचार करणं, तर प्रोडक्शन हाऊसच्या गोष्टी करतच होतं, पण मी स्वतःचा अभ्यासही त्यावेळेला, त्यातून लॉकडाऊन परत मध्ये एक आलो होतं, त्यामुळे वेळ खूप मिळाला होता, खूप अभ्यास केला. आणि तो अभ्यास करत असताना महाराज खूप नव्याने कळले, त्यांची इमोशनल साईड खूप पुढे आलीच नाहीये हे कुठेतरी जाणवलं. आणि ज्या मालिकेतनं सुद्धा दिसणार होतं की त्यांच्या शिलेदारांवरचा विश्वास, माणूस म्हणून ते कसे होते. आणि हा थॉट माझ्यात आला की ज्या माणसावर लोक जीव ओतून प्रेम करायचे, म्हणजे त्यांचे शिलेदार सुद्धा, त्यांना वाचवण्यासाठी की नाही इट्स युअर ब्रेन, आणि ऍट द सेम टाइम तुम्ही म्हणाल ते हे कधी करू शकतो आपण. म्हणजे त्यांच्याकडे खूप पैसा, खूप जास्त हे तर नव्हतं, संपत्ती अति आहे असं नक्कीच नव्हतं की पैशामुळे माणसं जोडली आहेत हे नाही, पॉवरफुल, खूप जास्त स्ट्रेंथ फिजिकल आहे, त्याच्यामुळे घाबरून कोणी येतं ते नाही. मग का महाराज जे जसा माणूस आहे त्या माणसावरती प्रेम करून लोक हे कर, जीव ओतणं काय की एका चांगल्या व्यक्तीवरती होतं. आणि मला तो चांगुलपणा कुठेतरी दाखवायचा होता, आणि जे स्क्रिप्टमध्ये पण त्यानुसार येत होतं, त्यामुळे महाराज खूप नव्याने कळले.
आणि सुरुवातीला खूप मिक्स्ड कमेंट्स आले आणि मला पण त्याची काळजी होती खूप. म्हणजे मला एक किस्सा आठवतोय, तुला आठवतोय का मला माहिती नाही. स्टार प्रवासात तेव्हा जस्ट सुरुवात झाली होती म्हणजे प्रमोशनसाठी, आणि आपली भेट झाली होती की त्याच अवॉर्ड शोला खूप. आणि मी म्हटलं ताय हो कशी असत तू म्हणजे अरे तू इकडे कसा, म्हणजे स्टार प्रवाह कारण काय मालिका करत नाही. म्हटलं नाही नवीन शो करतोय ना महाराजांवरती येतोय, जय भवानी जय शिवाजी, ती मालिका करतोय. अरे वा कोणता रोल करतोयस, तर हेही हलकंसं महाराजांची भूमिका करतोय. तर हलकंसं आय डोंट नो, कदाचित हे माझं चुकीचं घेणं पण असेल, तर एक थोडासा स्ट्रेस की एक मिनिट खूप मोठं आहे हे, सो यू अंडरस्टँड दॅट ना, असं तुझ्या नजरेत मला दिसलं होतं. लाईक इनडिरेक्ट हे कम्युनिकेशन होतं की होत आहे कळतंय पण माझी तयारी आहे. आणि त्यानंतर स्वतःशी अगेन हा सेल्फ टॉक असल्यामुळे खूप गोष्टी अशाही होत्या. मी म्हणायचो की ही भूमिका आपल्याकडे का आली आहे, एक आपण आज माणूस म्हणून जे आहोत ह्याचा मी गैरफायदा घेणार नाही की खूप सुपाऱ्या आल्या आता महाराज झालो मी पॉलिटिक्सच जॉईन करेन, मला ठिकठिकाणी जाता येईल. कारण की हे कमेंट्स यायचे आता तुम्ही पण पॉलिटिक्स जॉईन करा, मग बरेचसे हे महाराजांच्या वेशात नाही, पण लोकांचे दृष्टिकोन पण तसा असायचा आणि बऱ्याच जणांचं इंडस्ट्रीमध्ये पण त्याप्रमाणे होतं. एखादी हिस्टॉरिक भूमिका किंवा मायथॉलॉजिकल भूमिका केल्यानंतर जी पॉप्युलॅरिटी आहे ती खूप वेगळी आहे. इमॅजिन महाराजांचा रोल केल्यानंतर तर ठिकठिकाणी आहे, पण मी ठरवलंच होतं मी कुठेच जाणार नाही त्यावेळेला. ती जसं मी म्हटलं ती पैशांची हावच नसल्यामुळे की नाही गरजच आहे हे नाहीच आहे, त्यामुळे मी ठरवलंच होतं ह्याचा कुठेही गैरफायदा आपण घ्यायचा नाही किंवा स्वतःच्या फायद्यासाठी नाही. तर महाराजांचे जे काही चांगले विचार होते ते कसे चांगल्या पद्धतीने पोहोचवता येतील त्यासाठी एफर्ट्स घेतले. आणि पहिल्या प्रोमोला जेवढं मिक्स्ड रिॲक्शन्स मिळाल्या, जेवढं काही की हा दिसतच नाही, हा तर नाजूक आहे किंवा महाराजांचा चेहरा कसा असला पाहिजे, खूप काही काही गोष्टी होत्या, ते सेकंड प्रोमो पासून बदलल्या. मालिका सुरू झाल्यानंतर जे प्रेम मिळालं, मालिका खूप कमी चालली ऍक्च्युली, त्याचे 300 भाग होणं अपेक्षित होतं पण 100 भागानंतर ती मालिका थांबवण्यात आली होती, कारण आजपर्यंत कळली नाहीत. पण अगेन त्यातही हा एक महत्वाचा मुद्दा की कुंकू जशी संपली होती त्यानंतरची जी अनसर्टन्टी आहे ती इकडे मी रोज घेऊन चालायचो. म्हणजे आजही महाराजांची भूमिका करतोय आपण म्हणून वा आता माझा मेन रोल आहे किंवा आपण आता, हे कधीच आलं नाही. रोज सेट वरती जायचो तेव्हा स्वतःला सांगायचो आजचा शेवटचा दिवस असू शकतो. म्हणजे सुरुवातीला जेव्हा ते दाढी मिशीसाठी गम लावला जायचा, तो गम मला अजिबात आवडायचा नाही, तर त्रास व्हायचा. पण ते जेव्हा झोंबायचं तेव्हा कदाचित ते शेवटचं असेल आणि वाटायचं नाही नाही मग हे छान आहे आणि आवडायला लागलं. आणि असंच झालं. बाजीप्रभू देशपांड्यांचा जो ट्रॅक होता तो संपणार होता, अजिंक्य देव त्यात होते आणि त्या दिवशी मी विचार केला केक घेऊन जावं त्यांच्यासाठी, आज लास्ट डे तर आपण केक घेऊन जावं. उशीर झाला, केक काही नेता आला नाही, पण पोचलो तसं त्यांच्या व्हॅनिटीमध्ये शिरलो. म्हटलं दादाला सांगावं एकदा भेटावं की खूप मजा आली, इतका आपला या महिन्यांचा प्रवास होता आणि आज दादाचा लास्ट डे. आज शिरलो तर त्यांचं मेकअप आर्टिस्ट जे होते त्यांना म्हणाले, मी म्हटलं की आज लास्ट डे ना, हा सर लास्ट डे ना आज, म्हटलं हो म्हणूनच भेटालो. नाही सगळ्यांचा लास्ट डे. आणि मी आठवण म्हटलं काय, तर म्हटलं ऍटलिस्ट मला आज शेवटचं एकदा मला कळतंय तयार होताना की हे शेवटचं आहे किंवा कपडे आपण बदलणार आहोत ही शेवटची, पण ही तयारी होती म्हणून धक्का बसला नाही. वाईट खूप वाटत होतं, पण त्याचबरोबर हाही विचार झाला की ऍटलिस्ट एक कलाकार म्हणून मला माहिती आहे शेवटचा दिवस आहे. माझे बाकी काही सहकलाकार होते त्यांना, जसं कश्यप वगैरे, त्यांना माहिती नव्हतं की त्यांनी 2 दिवस आधी जेव्हा रोल त्यांचा संपला तो संपला, त्यानंतर परत ही भूमिका करणार नाही हो. तर ऍटलिस्ट ते क्लोजर खूप चांगलं मिळालं आणि खूप शिकलो. म्हणजे पैसे पण चांगले कमवले, पण त्याच्यापेक्षा जास्त जे मी माणूस म्हणून शिकलो त्याच्याचमुळे ही तयारी होती. कारण काय स्ट्रॅटेजी, महाराजांचं जसं होतं की स्ट्रॅटेजी प्लॅन करणं किंवा आपल्या आजूबाजूला काय चाललंय त्याचा अवेअरनेस ठेवून हे खूप होतं. त्यामुळे हलकीशी पुसट अशी शंका येत होती, मालिका आपली संपू शकते का, या काय हालचाली चालू आहेत असं सगळं. आणि तेच आयुष्यात सुद्धा होतं. कोणी काही हे करत असताना आपले स्ट्रॅटेजीज प्लॅन करणं किंवा नेक्स्ट मूव्ह काय असेल, हे सगळ्याचा अंदाज, एक इंट्युशन आपण म्हणतो, पण ते नुसतंच इंट्युशन नसून हे खूप जास्त शिकलोय. त्यामुळे हा जो पर्सनल बेनिफिट झालाय तो या 100 भागांमध्ये खूप जास्त. आणि तसंच मला काय, मी तो एक लेखही लिहिला होता की असं प्रत्येक भूमिका, कुंकू संपल्यानंतर ताई हमसाहमशी रडलो होतो, पिंजरा संपल्यानंतर सुद्धा खूप रडलो होतो. नंतर रडणं कमी झालं पण इमोशनल व्हायचं, डोळ्यातनं पाणी यायचं की इव्हन फिल्म करताना की अरे आपण गोंदे आला रे जेव्हा संपलं तेव्हा रडलो होतो. पण एवढी मोठी भूमिका आणि ही अशी संपल्यानंतर रडूच येत नव्हतं, डोळ्यातनं पाणीच येत नव्हतं. म्हटलं सेटवरती असताना खूप इमोशनल झालो होतो, निशिगंधाताईंना परत भेटणार नव्हतो, त्या नव्हत्या त्या दिवशी सेटवर, आणि मी म्हटलं एकाने बरंच झालं कारण त्यांच्यासमोर इमोशनल झालो असतो, पण मी महाराजांच्या वेशात होतो. आणि म्हटलं एक मिनिट, राजाला रडण्याची मुभा नाही, त्यामुळे रडायचंय तर तुझ्या कपड्यांमध्ये रड, या कपड्यांमध्ये नाही रडायचं. हे स्वतःला सांगून नंतर जे झालं तरी रडू येत नव्हतं.
आईला कसं सांगणार, कारण की त्यांना माहिती आता रोजचं याचं शूट आहे आणि परत जसं कुंकूचा अनुभव तसा आलाय की आई उद्यापासून नाहीये याचं शूट, तर कसं सांगायचं. सांगितलं खूप कॉन्फिडेंटली आणि आईनी पण खूप छान ऍक्सेप्ट केलं. उलट स्ट्रेंथ देणं, कदाचित तिला वाईट असं झालं, तिला वाईट वाटलं, पण फार तिने पण मग मी इमोशनल का अशाही असेल पण रडलो नाही. नेक्स्ट डे बाबांना सांगितलं, डोळ्यातनं पाणीच नाही आणि असं थोडं असं काय होतंय, इतकी चांगली भूमिका आणि आपल्या डोळ्यात पाणी पण न येवं असं संपल्यानंतर. आणि तेव्हा तो एक थॉट अगेन या सेल्फ टॉक मधनं कुठेतरी राजांशी बोलणं झालं आणि ते म्हणाले की मी गेलोय कुठे, मी आहे तुझ्यात, सो आय एम स्टील देअर, मी असणार आहे आणि तुझ्या बरोबर. त्यामुळे त्यांच्या विचारातनं ते आहेत आजही आणि हे मी खूप जास्त शिकलोय आणि क्षणोक्षणी ते असणारच. त्यामुळे ती भूमिका संपली असेल तरी त्यांची शिकवण आणि ते त्या शिकवणाच्या रूपाने माझ्यात डेफिनेटली आहेत. वा वा, क्या बात आहे. भूषण, थोडासा वेगळा विषय पण जे सत्य आहे, जसं मी मगाशी म्हणाले तू हार्ट थ्रॉब आहेस. अनेक मुली तुझ्या फॅन्स असतील, तर त्या फॅन्सचे चांगले वाईट अनुभव काही सांगू शकशील का? हो. तुला खरं सांगू का, म्हणजे आता आपण चार चौघी केल्यानंतर, म्हणजे आपली मैत्री झाली ती चार चौघीमध्ये, त्यानंतर इतका काळ लोटलाय आणि तसं आपण फार टच मध्ये नव्हतो, पण तुझं सोशल मीडिया किंवा तुझ्याबद्दल जे मला कानावर येत होतं की अरे भूषण छान दिसायला लागलाय, काय बॉडी बनवली आहे, दिसतो उत्तम, आता फक्त फिल्म्स करतो, सिरियल्स करत नाही, आता हिरो मटेरियल झालाय, हार्ट थ्रॉब झाला. सो मला असं वाटतं अरे हा आपला भूषण, अरे मुली एवढ्या फॅन्स आहेत त्याच्या. माझ्यासाठी आय एम सो सॉरी हा, म्हणजे हे सगळं तू आहेसच पण माझ्यासाठी तू अजून छोटासाच आहेस रे. सो मला ते असं डायजेस्ट होत नाही कुठेतरी, पण हे आहे, सत्य आहे. हो, हा चेंज नाही म्हणणार, म्हणजे हा पिंजऱ्याच्या वेळी सुद्धा होताच. आज मी जेव्हा माझे आधीचे फोटोज बघतो आणि आताचे ड्रास्टिक चेंज मला वाटतो, पण त्यावेळी सुद्धा आपण मालिका शूट करत असताना मला एक आपलंच विषय झालेला मला आठवतं की ज्या पद्धतीने हा बोलतो किंवा मजेत जरी फ्लर्ट करतो कोणाशी, प्रत्येक या इतर मुलींना असं वाटत असणार आहे नाही हा फ्लर्ट इतरांशी करतोय पण प्रेम माझ्यावरच करतो अशा आहे, असं प्रत्येकीला वाटत असेल आणि कोणी कोणावरच याच्यापैकी प्रेम करत नाही असं येऊ शकतं. पण जो एकेकाळी खूप असा फ्लर्ट किंवा असं मजेत हेल्दी जेन्युइनली अशाने असायचं, तो खूप बदललोय. एक कुठेतरी खूप जास्त सिरियस झालोय. फॅन्सच्या बाबतीत हो तो चेंज आहे आणि ड्रास्टिक चेंज आहे. म्हणजे एकेकाळी नुसतंच की तू आवडतो आणि आता असं की आम्हाला लहानपणापासून तू आवडतोस, तर असं होतं लहानपणापासून म्हणजे काय. पण तेही खूप छान वाटतं. चांगले वाईट दोन्ही अनुभव येतात. काही वेळेला खूप स्केरी अनुभव येतात. एक फॅन अशी आहे की जी अचानक घरी पोचली होती आणि थोडासा सायकोलॉजिकल मेजर प्रॉब्लेम आहे, थोडासा म्हणणार नाही, पण खूप काळजी वाटते की एक असं जसं बऱ्याच आजचे असे काही एक हे आहेत की ज्याच्यात दे स्टार्ट इमॅजिनिंग दॅट त्यांचं ते नातंच आहे आपल्या बरोबर काहीतरी आणि ते हक्कानी. सो असे खूप म्हणजे 2-3 असे खूप स्केरी अनुभव आले. त्यामुळे त्याच्यानी ऍक्शन घेणं पण घेतलं गेलं, पण त्याचबरोबर काळजी पण वाटते, कारण की जेव्हा सायकोलॉजिकल अशानी असतं तर लगेच वाईट वाटतं. हा की कॉप्सकडे जाणं, पोलिसांकडे जाणं हे योग्य वाटत नाही. प्रेम कुठेतरी कळू शकतं, पण हे जेव्हा कुठल्याही लेवलला जाऊ शकतं तर त्याची भीतीही वाटू शकते. पण असे प्रेम करणारे बरेच आहेत, वेल विशर्स बरेच आहेत आणि ती एक खूप मोठी स्ट्रेंथ वाटते की आज जसं मी म्हटलं की चांगली कामं मलाही करायची, पण माझ्यापेक्षा जास्त हे जे वेल विशर्स आहेत त्यांना त्याची एक चांगली खूप मोठी हिट फिल्म व्हायला पाहिजे, ही फिल्म चांगली होऊ दे, हे जेव्हा तुमच्या फॅन्सना खूप जास्त वाटत असतं दॅट मीन्स अ लॉट. त्यामुळे मी असं असतो की हा ठीक आहे व्यवस्थित काम करायचं, सक्सेस बघू, पण दे वॉन्ट टू सी मी ॲट डिफरंट लेवल ऑफ सक्सेस की नाही आम्हालाही बघायचं. असे बरेच फॅन्स आहेत. कम्युनिकेट मी फार करत नसलो तरी काही पोस्ट असतात त्याच्यावरती कमेंट करणं, लाईक करणं हे थोड्या प्रमाणात करत असतो. सोशल मीडिया मला फार आवडत नाही. हाच अनुभव येतो. बरेचसे फॅन्स जे भेटलेत अशाने वाटतं की तुम्ही आम्हाला सेलिब्रिटी म्हणून आवडत होतात, पण आता भेटल्यानंतर कळते तर माणूस म्हणून अजून आवडायला लागलं. जे बऱ्याच वेळेला काही एक स्टायलिस्ट वगैरे अशा भेटल्या होत्या आपल्या इंडस्ट्रीमध्ये जे काम करतात, जे कधी भेट झाली नव्हती तर ऍक्टर म्हणून माहिती असतं, तर ते म्हणाले तू आधी एवढं आवडत नव्हतास, म्हणजे जस्ट बिकॉज लुक्स आणि ह्याच्या, पण भेटल्यानंतर अँड विच आय लाईक की आय हॅव मच मोर टू ऑफर. म्हणजे सोशल मीडियावरती फार कळणार नाही आणि आय हॅव मच मोर टू ऑफर अदरवाईज. तर हे जेव्हा पोचतंय हे खूप चांगलं वाटतं. असाच हा सपोर्ट कायम. मेल फॅन्स पण तेवढेच आहेत, त्यामुळे फिमेल नाही, फिमेल फॅन्स, मेल फॅन्स, एव्हरीवन, वेगवेगळे एज ग्रुप्स. म्हणजे मला आठवतंय आदिनाथ कोठारेची आजी पिंजऱ्याच्या वेळेला मला भेटली होती आणि त्यानंतर तेव्हा 80 असं काही त्यांचं वय होतं. त्याने की मला इतकं तुझं काम आवडतं, तू आनंदीकडे जेव्हा त्या नजरेने बघतो ना
तेव्हा इकडे धडधडतं माझ्या पण मी 80 वर्षाची तरी हे इतकं छान वाटलं. सो हा एज ग्रुप असा वास्ट आहे तर खूप छान वाटतं आणि हे कायम राहावं. वा वा वा. भूषण, तुझ्या बरोबर गप्पा मारून खूप बरं वाटलं, खूप मजा आली आणि तुझ्यात खूप छान बदल झालाय. म्हणजे पूर्वीपेक्षा, म्हणजे आपण तेव्हाही गप्पा मारायचो पण आता तुझ्या बोलण्यातून खूप काही शिकायला मिळालं मला. थँक्यू सो मच, दॅट मीन्स अ लॉट ताई. आणि मलाही बोलून खूप चांगलं वाटलं कारण या खूप पेंडिंग होत्या. मला खरंच आपली भेट होत नाही त्याचा त्रास होत होता. खरं तर मी खूप जसं मी म्हटलं मला डिटॅचमेंटही फॉलो करतो मी किंवा पण त्याचबरोबर आधीच्या काळातली काही माझी खूप जवळची लोक आहेत आणि त्यातली तू आहेस. आणि आपलं गेल्या काही वर्षात बोलणं होत नव्हतं त्याचं खूप असं वाईट वाटत होतं. आज या शोनी त्याची परत सुरुवात झाली असं म्हणेन आणि जरा जास्त टच मध्ये राहूया. आय नो हे ऑफ द टॉपिक असेल कदाचित पण म्हणून हा जेन्युइनली एक कुठेतरी तो इंटरव्ह्यू चालू आहे हे म्हणण्यापेक्षा मी माझ्या ताईशी परत गप्पा मारतोय खूप दिवसांनी आणि मला ताईला सांगायचंय की ताई मी बघ किती चेंज झालोय किंवा am I going on the right track? हा त्याचा जास्त हे होता. आणि भूषण, ही गॅरंटी मला कायम होती तुझ्याबद्दल म्हणून काही गोष्टी मी तुला पूर्वी सांगितल्या होत्या कारण फक्त करिअरवर कॉन्सन्ट्रेट कर कारण तू लंबी रेस का घोडा. थँक्यू सो मच अँड ऑलवेज विल. सो थँक्यू सो मच. आणि तू जसा माझ्या दिल के करीब आहेसच पहिल्यापासून तसा आय एम व्हेरी शुअर आज हा एपिसोड बघितल्यानंतर तुम्हा सगळ्यांच्या सुद्धा आपला भूषण प्रधान दिल के करीब झालाच असेल. सो तुम्ही सगळेजण ऑलवेज पाहत राहा दिल के करीब. थँक्यू.